नॉर्थकोट अशा दोनही ठिकाणी मिळून 21 तारखेपासून 28 तारखेपर्यंत असे भरगच्च कार्यक्रम आपल्या सगळ्यांसाठी आयोजित केलेत. आज देखील या ठिकाणी समारोपाचा जरी कार्यक्रम होणार असला तरी या समारोपाच्या दिवशी देखील हुतात्मा स्मृती मंदिर आणि नॉर्थकोट प्रशाला या दोनही ठिकाणी विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. आज दुपारी 2 वाजता हुतात्मा स्मृती मंदिरात अमेरिकन अल्बम हे नवीन कोरं नाटक सादर होणार आहे. या ठिकाणी या रंगमंचावर आज संध्याकाळी अशोक खांडे यांचा सुप्रसिद्ध मराठी बाणा हा कार्यक्रम होणार आहे. काल जसा आपण सिनेकलावंतांच्या रजनीला प्रतिसाद दिलात तसाच आजही या सगळ्या कार्यक्रमांना द्याल अशी अपेक्षा आहे. धन्यवादाच्या निमित्त काढलेली स्मरणिका जी आहे त्याचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. आणि त्याचबरोबर सोलापुरातले अनेक ज्येष्ठ नाट्यकलावंत आहेत त्यांचा देखील या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत. यामध्ये अनेक वर्ष नाटकासाठी किंवा हौशी रंगमंचासाठी काम करणारे अनेक कलाकार आहेत. या सगळ्या कलाकारांच्या हाताखाली आत्ताची सगळी जी नवीन पिढी आहे ती तयार झालेली आहे. त्यामुळे त्यांना सगळ्यांना त्यांची नावं परिचित असतील. पण तरीही अगदी नवीन जी उगवती शाळेतली मुलं आहेत त्यांना माहिती नसतील, पण त्यांच्या आईवडिलांचेच शिक्षक कदाचित ते असू शकतात. त्यामुळे या सगळ्यांचा सन्मान आपण पाहणार आहोत आणि समारोपाचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे. पण तत्पूर्वी या ठिकाणी आपण पाहताय की एकाच वेळेला या 150 छोट्या मुलांचं तबलावादन होणार आहे. आणि हे तबलावादन तुम्हाला सगळ्यांना मागे अनेक वर्षांपूर्वी श्री श्री रविशंकर यांच्या उपस्थितीत त्यांनी जो नादब्रह्म सोहळा घेतलेला होता त्याची आठवण करून देणारा असेल याची मला खात्री आहे. आत्तापर्यंत आपण सहकार्य केलं असंच यापुढेही ठेवा. हा कार्यक्रम संपला की आपला समारोपाचा कार्यक्रम सुरू होणार आहे. त्यामुळे या सगळ्या कार्यक्रमांसाठी आपण भरभरून दाद द्यावी अशी विनंती. ज्येष्ठ नाट्य कलावंत डॉक्टर अजीज नदाफ, माननीय दत्तात्रय श्रीराम, माननीय बाबूराव गडमिरे, माननीय रेवन उपारे, माननीय शशिकांत लावणीस, माननीय शरद कुमार एकबोटे, माननीय राजा राजेशचंद्र, माननीय वनिताताई म्हैसकर, माननीय विद्याताई काळे, माननीय विजय कुलकर्णी, माननीय विद्याधर होमकर आणि माननीय जे कुलकर्णी या सर्व ज्येष्ठ रंगकर्मींनी मंचावर यायचं आहे. नामदार चंद्रकांत दादा पाटील यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत. सर्व ज्येष्ठ रंगकर्मी कलावंत सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत आणि संयोजकांना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाला सुरुवात करावी. संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर जब्बार पटेल यांचंही मनापासून या ठिकाणी स्वागत. नमस्कार. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय चंद्रकांतदादा पाटील यांना सिंहगड पब्लिक स्कूल कोर्टी पंढरपूर यांच्या वतीने आदरपूर्वक नमस्कार. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई यांना 100 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सर्वांचे मनापासून अभिनंदन. सब लोग तैयार? आवाज.
आदरणीय दादांना परत एकदा सिंहगड पब्लिक स्कूल कोर्टी पंढरपूरचा नमस्कार. धन्यवाद. सर्व कलावंतांचं सर्व अत्यंत- विद्यार्थ्यांनी आपलं आपलं वाद्य घेऊन सावकाश बाहेर जायचं आहे. सर्वांनी टाळ्या वाजून जोरदार त्यांना धन्यवाद द्यायचे, अभिनंदन करायचं आहे. भारतीय नाट्य परिषदेच्या सर्व शाखांचे अध्यक्ष यांना विनंती आहे, त्यांनी व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. संमेलनाध्यक्ष आपल्या सर्वांचे मार्गदर्शक ज्येष्ठ रंगकर्मी सुप्रसिद्ध दिग्दर्शक डॉक्टर जब्बार पटेल सर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं सर्वांनी टाळ्या वाजून जोरदार आपण स्वागत करूया. सोलापूरचे सुपुत्र असलेले आणि आपल्या सोलापूरची नाट्यकला ही सर्वपार पोहोचवणारे आपले आदरणीय डॉक्टर जब्बार पटेल यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत. आपल्या सोलापूरच्या नाट्यकलावंतांना नाट्य परिषद शाखेला सतत मार्गदर्शन करणारे आणि सर्वतोपरी मदत सहकार्य करणाऱ्या प्रेसिडेंटच्या प्रमुख डॉक्टर सुहासिनी शाह मॅडम यांचंही या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत. या संमेलनासाठी ज्यांनी सहकार्य केलं, मार्गदर्शन केलं, त्यापैकी सोलापूर विद्यापीठ यांचंही खूप मोठं योगदान आहे. सोलापूर विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉक्टर लक्ष्मीकांत दामा यांचं या ठिकाणी मनापासून स्वागत. सिने नाट्य कलावंत, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नियामक मंडळ सदस्य नीलमताई शिर्के सामंत यांचं देखील या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत. आपल्या सर्वांचे लाडके आप्पा किशोरजी महामुले हे देखील आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील टाळ्या वाजून आपण हार्दिक स्वागत करूया. आपल्या सोलापूरचे सुपुत्र आहेत आणि आपल्या सर्व महाराष्ट्राला आप्पा म्हणून ते सुपरिचित आहेत. त्यांचं देखील या ठिकाणी हार्दिक स्वागत. ज्यांच्या नेतृत्वाखाली हे संमेलन संपन्न होत आहे, आपल्या संमेलनाचे कार्याध्यक्ष माजी आमदार आदरणीय प्रकाश येलगुलवार सर यांचं देखील या ठिकाणी मनापासून स्वागत. संमेलनाचे मार्गदर्शक ज्यांना अन्नपूर्णेश्वरी प्रसन्न आहे, हा संपूर्ण 21 जानेवारीपासून आपल्या पूर्व रंगाला नाट्य संमेलनाला सुरुवात झाली आणि आता मुख्य संमेलन 26, 27, 28 असं 3 दिवस या ठिकाणी संमेलन होत आहे. याच्यामध्ये सर्वात अधिक योगदान ज्यांचं आहे ते प्राध्यापक शिवाजीराव सावंत शिवसेनेचे नेते आणि संमेलनाचे मार्गदर्शक यांचं देखील या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत. 21 तारखेपासून ते 28 तारखेपर्यंत सर्व कलावंत आणि सर्व ज्यांनी सहभाग घेतला त्यांच्या सगळ्यांच्या भोजनाची व्यवस्था, सुरुची भोजनाची व्यवस्था प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांनी केली. त्यांना मनापासून धन्यवाद. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष नरेश गडेकर सर यांचं देखील या ठिकाणी स्वागत. कोषाध्यक्ष सतीश लोटके सर त्यांचंही मनापासून स्वागत. सहकार्यवाह आणि संमेलनाचे कोषाध्यक्ष दिलीप कोरके सर स्वागत. सचिव प्रशांतजी देशपांडे, नाट्य निर्माता नियामक मंडळाचे मार्गदर्शक दीपक करंजीकर यांचं देखील या ठिकाणी मनापासून स्वागत. संजय राहटे सर तसेच नाट्यसंमेलनाचे सहकोषाध्यक्ष अविनाजी महागावकर आणि ज्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम संपन्न होतो आहे. चंद्रकांत दादा आपल्या संमेलनाच्या स्वागताध्यक्ष यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सर्वांनी जोरात टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करूया. ज्यांच्या नेतृत्वाखाली हे संमेलन या ठिकाणी संपन्न होत आहे. अनेक सांस्कृतिक कार्यक्रम, नाटक आपण या ठिकाणी त्याचा आस्वाद घेतला. ते फक्त चंद्रकांत दादांनी जे नेतृत्व स्वीकारलं आणि त्यानुसारच या ठिकाणी हे संमेलन पार पडत आहे. त्यांचं मनापासून या ठिकाणी हार्दिक स्वागत. संमेलनाध्यक्ष डॉक्टर जब्बार पटेल यांचं देखील या ठिकाणी स्वागत. सर्व नियामक मंडळाचे सदस्य, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखेचे सर्व अध्यक्ष, कार्यवाह यांचं देखील मनापासून स्वागत.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शतक महोत्सवी विभागीय नाट्य संमेलनाच्या या संमेलन हस्तांतर सोहळ्यास या ठिकाणी प्रारंभ होत आहे. मंचावरील सर्व मान्यवरांचं सर्व मार्गदर्शकांचं मनापासून या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आणि डॉक्टर जब्बार पटेल संमेलनाचे अध्यक्ष आणि आपल्या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आदरणीय पालकमंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील आणि सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी नटराज पूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात करावी. नटराज पूजन या ठिकाणी सर्व मान्यवरांच्या हस्ते शुभ हस्ते संपन्न होत आहे. प्राध्यापक शिवाजीराव सावंत, सौ नीलमताई शिर्के सामंत, तसेच श्रीमती डॉक्टर सुहासिनी शाह मॅडम प्रेसिडेंटच्या प्रमुख, कोषाध्यक्ष नाट्य परिषदेचे सतीश लोटके, संमेलनाचे कार्याध्यक्ष माजी आमदार आदरणीय प्रकाश एलगुलार सर आणि ज्यांच्या कष्टाने हे संमेलन पार पडत आहे, ज्या व्यक्तीला रात्रंदिवस झोप नाही हे संमेलन पार पाडण्यासाठी, तसे आपल्या सर्व रंगकर्मीचे प्रेरणास्थान असलेले आदरणीय विजयदादा साळुंके यांच्या नेतृत्वाखाली हे शिबिर होत आहे. संमेलन पार पडत आहे. संमेलनाचे कोषाध्यक्ष दिलीप कोरके, सहकार्याध्यक्ष अविनाश मागावकर, स्वागत सचिव प्रशांतजी बडवे, सहकोषाध्यक्ष सुमीजी फुलमामडी, संमेलनाचे समन्वयक मोहनजी डांगरे, समन्वयक प्राध्यापक डॉक्टर रणजित गायकवाड, सहकार्यवर तेजस्विनी कदम, विश्वनाथ आवाडसर, सहकार्यवर डॉक्टर नरेंद्र काटीकर, संमेलनाचे नाट्य परिषद शाखेचे सर्व अध्यक्ष, सांगोला शाखाचे चेतनसिंह केदार, मंगळवेढा शाखाचे डॉक्टर सुभाष कदम, पंढरपूर शाखेचे डॉक्टर मंदार सोनवणे, बार्शी शाखेचे सोमेश्वर घाणेगावकर सर, मार्गदर्शक डॉक्टर सुजित कदम या सर्व मान्यवरांच्या हस्ते उपस्थितीमध्ये हे संमेलन या ठिकाणी संपन्न होत आहे. या संमेलनासाठी ज्यांनी अहोरात प्रयत्न केले ते म्हणजे प्रशांत शिंगे, प्रमुख कार्यवाह ज्योतिबा काटे सर, व्यंकटेश सादूर सर, यतिराज वाकळे, त्याचप्रमाणे शशिकांत पाटील, अशोक किल्लेदार सर, गोवर्धन कमटम हे संमेलनाचे कार्यवाह यांच्या मार्गदर्शनाखाली, यांच्या सहकार्याने आणि यांच्या मेहनतीने हे संमेलन या ठिकाणी संपन्न होत आहे. त्यांना देखील मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. विठ्ठलजी बडगंची, सीमा एलगुलारताई, स्टेजवरील कूलर सुरू करायचा आहे. इलेक्ट्रिशियन कुठे आहेत? कूलर चालू करायचा आहे. सर्व मान्यवरांचं या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत. काही अपरिहार्य कारणास्तव आपण सायंकाळी 5 वाजता हस्तांतर सोहळा या ठिकाणी सकाळी 11 वाजता या ठिकाणी सादर करीत आहोत. यानंतर प्रास्ताविक करण्यासाठी संमेलनाचे नाट्य परिषदेचे कोषाध्यक्ष आदरणीय सतीश लोटके यांना विनंती करतो, त्यांनी प्रास्ताविक करा. उपस्थित सर्व नाट्यरसिक, नाट्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर जब्बार पटेल साहेब, नाट्य संमेलनाचे स्वागत अध्यक्ष माननीय चंद्रकांतदादा पाटील, महाराष्ट्र राज्याचे मंत्री आणि या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री व मंचावरील सर्व मान्यवर या सर्वांचं स्वागत. हे 100वे नाट्य संमेलन, या संमेलनाची तयारी आम्ही गेल्या 4 वर्षांपासून करत होतो, परंतु मागील 2 वर्षांच्या काळात
कोविडमुळे हे संमेलन होऊ शकलं नाही आणि त्यानंतर आम्ही 2023 या साली नवनिर्वाचित नियामक मंडळाची रचना झाली. माननीय नामदार उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली, प्रशांत दामले यांच्या नेतृत्वाखाली आमचं मंडळ अस्तित्वात आलं आणि मला सांगायला आनंद होईल की अवघ्या एक 7-8 महिन्यांमध्ये महाराष्ट्र सरकारच्या मदतीनं माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा पवार यांच्या बहुमोल सहकार्यानं आणि विशेष सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवारजी यांच्या विशेष प्रयत्नाने महाराष्ट्र सरकारनं नाट्य परिषदेला 10 कोटी रुपयांचा निधी नाट्यसंकुलासाठी दिला. त्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे आम्ही आभार मानतो. आणि एवढंच नव्हे तर हे 100वे संमेलन कसं साजरं होईल, मोठ्या प्रमाणात साजरं होईल याचा विचार देखील महाराष्ट्र शासनाने केला आणि खूप मोठी मदत आम्हाला केली. जवळपास तब्बल 9,33,00,000 रुपयांची मदत या सगळ्या संमेलनांसाठी महाराष्ट्र सरकारने केली. त्याबद्दल त्यांचे शतशः आभार मानतो. या संमेलनाचं वैशिष्ट्य असं आहे की महाराष्ट्रभर नाट्यकलेचा जागर मोठ्या प्रमाणात सुरू आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आम्ही सर्व नाट्य कलावंतांना व्यासपीठ देण्याचा उपक्रम या निमित्तानं राबवत आहोत. महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी या विविध स्पर्धा होणार आहेत आणि जवळपास 6 विभागीय संमेलन होणार आहे. मी दादांना सांगू इच्छितो की आम्ही या नाट्य संमेलनाची सुरुवात तंजावरपासून केली आहे. तंजावर, त्यानंतर मुहूर्तमेढ सांगली येथे, शुभारंभ पुणे, उद्घाटन पिंपरी चिंचवड आणि आज सोलापूर. यापुढची अनेक पर्व आहेत नाट्य संमेलनाची आणि समारोप होणार आहे तो रत्नागिरीला. हे संमेलन दादा आम्हाला वेगळ्या वैशिष्ट्यपूर्ण याच्यामध्ये आमच्या नियामक मंडळाचा विचार आहे. काहीतरी वेगळं या संमेलनातनं साध्य करायचं आहे. प्रत्येक कलावंतांना व्यासपीठ, यामधून काहीतरी वेगळी दिशा मिळेल नाट्यकलेला, हा आमचा एक वेगळा मानस आहे. यामधून आमच्या ज्या शाखा आहेत नाट्य परिषदेच्या त्या कशा सक्षम करता येईल, वृद्ध कलावंतांना कसं मानधन देता येईल. आत्ता पिंपरी चिंचवडला सुद्धा माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी अनेक घोषणा केल्या, मुख्यमंत्र्यांनी केल्या. गरजू कलावंतांसाठी वैद्यकीय उपचार, घरकुल योजना वगैरे अशा अनेक योजना महाराष्ट्र सरकारच्या वतीनं पुढील काळात होणार आहेत. मी या निमित्तानं एकच सांगेल, हे 100वे संमेलन कलाकारांसाठी जसं आहे तसंच नाट्यरसिकांसाठी आहे. नाट्यरसिकांना ही पर्वणी आहे. आज दादांनी एवढा मोठा मंच उभा करून दिला आहे. जवळपास सोलापूर जिल्ह्यांमध्ये सर्व तालुक्यांमध्ये विविध नाटकांचं सादरीकरण झालं आहे, विविध उपक्रम राबवले गेलेत. हे मोठं रसिक प्रेक्षकांसाठीच हे सर्व नाट्य परिषद करत असते. मी रसिकांना विनंती करेन की आपण आजही दुपारी माननीय दीपक करंजीकर यांचं नाटक आहे, बघण्यासारखं आहे. अमेरिकन अल्बम, सुरेख नवीन नाटक आहे. असे नवीन दर्जेदार प्रयोग नाट्य परिषद दाखवू इच्छित आहे. आपण नक्कीच त्याचा लाभ घ्या. संध्याकाळी सुद्धा मराठी बाणासारखा एक अप्रतिम कार्यक्रम आपल्यासमोर सादर होणार आहे. आपण त्या कार्यक्रमाचा नक्की लाभ घ्या. आमचे अध्यक्ष प्रशांतजी दामले यांच्या महत्त्वाच्या कार्यक्रमामुळे ते आत्ता उपस्थित नाही आहेत, परंतु ते कालपर्यंत होते. आज त्यांचा महत्त्वाचा कार्यक्रम असल्यामुळे ते उपस्थित नाही, परंतु त्यांच्या परवानगीनं मी नक्कीच सर्व रंगकर्मींना आश्वस्त करू इच्छितो की नाट्य परिषद या पुढच्या काळामध्ये नाट्यकर्मींसाठी विविध योजना राबवणार आहे. आता दादा आमचं परत शासनाने जे 10 कोटी रुपये आम्हाला नाट्यसंकुलासाठी दिले त्याचं कामकाजसुद्धा परवापासून सुरू झालं आहे आणि मोठ्या दिमागदारपणे ते कामकाज होणार आहे. त्या कार्यक्रमालाही आपण ज्यावेळेला उद्घाटन असेल आपण नक्की अवश्य यावं, हे नाट्य परिषदेच्या वतीनं आपणास नम्र विनंती आहे. आणि सगळ्यात विशेष म्हणजे ह्या सोलापूरच्या ज्या 8च्या 8 शाखा आहेत, ह्या शाखांनी एकत्रित येऊन हा जो संमेलनाचा उत्सव, हे संमेलन सगळ्या जिल्ह्यामध्ये कसं पोहोचेल या दृष्टीनं दादांच्या मार्गदर्शनाखाली सर्वत्र ते गेलेत. सर्व शाखांचं कौतुक करावं तेवढंच थोडं आहे,
फक्त रसिकांची गर्दी थोडीशी शाखांनी आणखीन वाढवावी संध्याकाळपर्यंत. अचानक कार्यक्रम लवकर घेतल्यामुळं कदाचित रसिक प्रेक्षक नाही आहेत, परंतु पुढच्या कार्यक्रमाला भरगच्च, कालचा कार्यक्रम भरगच्च होता. दिंडी, मी एवढी मोठी दिंडी, मी 22-23 वर्ष झाले काम करतोय, पण एवढी मोठी प्रचंड दिंडी मी नाही पाहिली. आणि कालचा कार्यक्रमसुद्धा सुरेख झाला. असेच आपण सगळेजण शाखांनी एकत्र येऊन काम करावं, ह्याच आपल्याला शुभेच्छा. माझं 2 शब्द बोलून मी माझं भाषण थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. या संमेलनाच्या निमित्तानं आपण जी स्मरणिका काढलेली आहे त्याच्या संपादिका शोभादिदी बोल्ली यांनी मंचावर येऊन बसायचं आहे. यानंतर आदरणीय चंद्रकांतदादा पाटील यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी सत्कार करायचा मान्यवरांचा. संमेलनाध्यक्ष आदरणीय डॉक्टर जब्बार पटेल यांचा सत्कार आदरणीय दादांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन शतक महोत्सव हे सोलापूरमध्ये संपन्न होत आहे आणि त्याचा दुग्ध शर्करा योग असा आहे की संमेलनाध्यक्ष सोलापूरचे आहेत डॉक्टर जब्बार पटेल. त्यासाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचं हार्दिक स्वागत करूया. सोलापूरचे सुपुत्र असलेले आणि एक इतिहास घडणार आहे की जे 100वे संमेलन आहे आणि 100व्या संमेलनाचे स्वागताध्यक्ष सोलापूरचे आहेत आणि ते सुद्धा डॉक्टर जब्बार पटेल आहेत. त्यांचं सत्कार. संमेलनाध्यक्ष डॉक्टर जब्बार पटेल यांचा सत्कार. आपल्या संमेलनाचे स्वागताध्यक्ष ज्यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली हे अखिल भारतीय शतक महोत्सवी नाट्य संमेलन या ठिकाणी संपन्न होत आहे असे आमचे मार्गदर्शक चंद्रकांतदादा पाटील सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या हस्ते डॉक्टर जब्बार पटेल यांचा सत्कार होतो आहे. त्यानंतर संमेलनासाठी सढळ हाताने ज्यांनी मदत केली, सहकार्य केलं, 8 दिवस सर्वांना या ठिकाणी भोजनाची व्यवस्था केली असे शिवसेना नेते प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांचाही सत्कार चंद्रकांतदादांनी करावा अशी त्यांनी विनंती करतो. प्राध्यापक शिवाजीराव सावंत, शिवसेना नेते, या संमेलनाचे मार्गदर्शक आदरणीय प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांचा देखील सत्कार. या ठिकाणी संमेलनाचे आपले स्वागताध्यक्ष सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न होतो आहे. सत्कार होताना सगळ्या रसिक प्रेक्षकांना विनंती आहे की त्यांनी टाळ्या वाजून त्यांच्या कार्यासाठी, त्यांच्या कामासाठी आणि त्यांनी दिलेल्या बहुमूल्य अशा योगदानासाठी आपण त्यांना धन्यवाद द्यावे, त्यांचं स्वागत करावं. यानंतर नेहमीच सांस्कृतिक क्षेत्रामध्ये ज्यांचं योगदान असतं असे डॉक्टर सुहासिनी शाह मॅडम, प्रिसिजनच्या प्रमुख संचालिका, यांचा सत्कार चंद्रकांतदादांनी करावा अशी मी विनंती करतो. सुहासिनी शाह मॅडम. प्रिसिजनच्या प्रमुख संचालिका डॉक्टर सुहासिनी शाह मॅडम यांचा सत्कार या ठिकाणी दादांच्या हस्ते संपन्न होतो आहे. मी दादांना आणि सर्व मान्यवरांना या ठिकाणी सांगू इच्छितो की प्रिसिजन गप्पा या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक वर्षामध्ये त्यांनी खूप चांगले सांस्कृतिक कार्यक्रम सोलापूरमध्ये आयोजित केलेले आहेत. एक पर्वणी त्यांनी या ठिकाणी निर्माण करून दिली आहे. त्यांचं देखील या ठिकाणी योगदानाबद्दल मनापासून धन्यवाद, शुभेच्छा. आदरणीय डॉक्टर सुहासिनी शाह मॅडम यांचा सत्कार स्वागताध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न होतोय. आपल्या सर्वांचे आप्पा सिनेनाट्य अभिनेते किशोरजी महाबोले हे गेली 3 दिवस झाले या ठिकाणी मुक्काम करून आहेत. अनेक कार्यक्रम असताना देखील माझ्या सोलापूरचं संमेलन आहे या भावनेतून त्या ठिकाणी या ठिकाणी उपस्थित आहेत. जे जे रंगकर्मी असतील, कलावंत असतील, प्रेक्षक असतील, त्यांना दाद देऊन त्यांच्याबरोबर फोटो त्यांना देत आहेत असे आमचे सर्वांचे आप्पा किशोरजी महाबोले यांचं या ठिकाणी स्वागत आहे. यानंतर आज संध्याकाळी जी सोलापूरकरांसाठी महत्त्वाची पर्वणी मिळणार आहे, मराठी बाणा, याचे निर्माते या ठिकाणी आगमन झालेले आहे अशोकजी हांडे यांचं देखील टाळ्या वाजून आपण सर्वांनी स्वागत करावं. श्रीयुत अशोकजी हांडे यांचा सत्कार देखील दादांनी करावा अशी विनंती करतो. मराठी बाणा या कार्यक्रमाचे निर्माते
आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे विश्वस्त आदरणीय अशोक हांडे सर यांचाही देखील सत्कार या ठिकाणी चंद्रकांत दादांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. अशोकजी हांडे. आज सायंकाळी सर्व रसिक प्रेक्षकांना विनंती आहे, आपण सहपरिवार मित्रासह सर्व परिवारासह आजचा संध्याकाळचा कार्यक्रम बघण्यासाठी उपस्थित राहावे. अत्यंत सुंदर कार्यक्रम आहे. 200 कलावंतांचा हा कार्यक्रम आहे सायंकाळी 6 वाजता. त्यानंतर नियामक मंडळ सदस्या नीलमताई शिर्के सामंत यांचा देखील सत्कार दादांनी करावा. सिनेनाट्य अभिनेत्री अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या मार्गदर्शक आदरणीय सौ नीलमताई शिर्के सामंत यांचा देखील सत्कार दादांच्या हस्ते या ठिकाणी. या सर्व मान्यवरांना आपण सोलापूरची चादर जी लोकप्रसिद्ध आहे ती चादर या ठिकाणी भेट देतोय. ज्याप्रमाणे सोलापूरची चादर प्रसिद्ध आहे तसं सोलापूरचा आदर देखील प्रसिद्ध आहे. सोलापूरचा चादर आणि सोलापूरची आदर या ठिकाणी सर्व मान्यवरांना आपण देतोय. माननीय दीपक करंजीकर निर्माता मार्गदर्शक सिनेनाट्य कलावंत. आज अमेरिकन अल्बम हे दुपारी 2 वाजता त्यांचं नाटक आहे दीपक करंजीकरांचं हुतात्मा स्मृती मंदिरमध्ये. अत्यंत चांगला विषय घेऊन त्यांनी हे नाटक आणलेलं आहे. 2 वाजता अमेरिकन अल्बम हुतात्मा स्मृती मंदिरमध्ये सर्वांनी बघण्यासाठी उपस्थित राहावं. सर्वांना आवडणारं आणि अत्यंत सुप्रसिद्ध असलेलं, आत्ता फक्त 8 प्रयोग झालेले त्याचे, पण खूप चांगलं नाटक आहे. सर्वांनी त्याचं बघण्याचा आस्वाद घ्यावा. माननीय दीपक करंजीकर यांचंही या ठिकाणी दादांच्या हस्ते सत्कार होतोय. सोलापूर विद्यापीठाचं या संमेलनासाठी खूप मोठं योगदान आहे. या ठिकाणी कुलगुरू डॉक्टर लक्ष्मीकांत दामा उपस्थित आहेत. त्यांचा देखील सत्कार दादांनी करावा अशी विनंती करतो. सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर लक्ष्मीकांत दामा यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. यानंतर संमेलनानिमित्त जी स्मरणिका चं काम जबाबदारी फक्त कमी वेळेमध्ये ज्यांनी खूप मेहनत घेऊन केलेली आहे त्या शोभा दिदी बोल्ली यांचा देखील सत्कार दादांनी करावा. संपादिका शोभा दिदी बोल्ली यांचा सत्कार या ठिकाणी दादांच्या हस्ते चंद्रकांत दादा पाटील. स्मरणिकाच्या संपादिका अत्यंत कमी वेळेमध्ये त्यांनी या ठिकाणी स्मरणिकेचं काम केलेलं आहे. त्याबद्दल टाळ्या वाजून त्यांना आपण स्वागत आणि धन्यवाद देऊया. यानंतर स्मरणिकेचं प्रकाशन सर्व मान्यवरांच्या हस्ते होईल. नटरंग ही स्मरणिका त्याच्या संपादिका श्रीमती शोभा दिदी बोल्ली यांच्या उपस्थितीमध्ये सर्व मान्यवरांच्या हस्ते आपल्या नाट्य संमेलनाच्या निमित्ताने जी स्मरणिका आपण प्रकाशित करीत आहोत त्याचं प्रकाशन या ठिकाणी आदरणीय डॉक्टर जब्बार पटेल, चंद्रकांत दादा पाटील आणि सर्व मान्यवरांच्या हस्ते होत आहे. स्मरणिका प्रकाशन नटरंग या स्मरणिकेचं प्रकाशन सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे.
यानंतर सोलापूरमधील ज्येष्ठ नाट्यकलावंताचा सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे. सोलापूरच्या रंगभूमीची जे सेवा त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे केली त्या सर्वांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतो आहे. ज्येष्ठ रंगकर्मींचा सत्कार मान्यवरांनी करावा. माननीय दत्तात्रय श्रीराम. त्यानंतर माननीय शशिकांतजी लावणीस. आदरणीय दानांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी ज्येष्ठ रंगकर्मीचा डॉक्टर जब्बार पटेल संमेलनाध्यक्ष यांच्या हस्ते या ठिकाणी ज्येष्ठ रंगकर्मीचा सत्कार होतोय. दत्तात्रय श्रीराम हे सर्व रंगकर्मींनी रंगभूमीची अत्यंत प्रामाणिकपणे मेहनतीने सेवा केलेली आहे. यांच्यामुळं सोलापूरची नाट्यकला रंगभूमी गतिमान झाली, समृद्ध झाली. यामध्ये यांचं योगदान खूप मोठं आहे. त्यामुळं या सर्वांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. दत्तात्रय श्रीराम, माननीय शशिकांतजी लावणीस. या ज्येष्ठ रंगकर्मीच्या हाताखालून अनेक कलावंत घडलेले आहेत. अनेक रंगकर्मी घडवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. माननीय शशिकांतजी लावणीस यांचाही सत्कार डॉक्टर जब्बार पटेल संमेलनाध्यक्ष यांनी करावा अशी विनंती करतो. राजा राजेशचंद्र. राजा राजेशचंद्र यांचाही सत्कार या ठिकाणी होतो. या कलावंताच्या सत्कारानंतर मंडप व्यवस्थापक अतुल पानकर, LED कॅमेरा स्क्रीनची टीम सुधीर मगर, साऊंड सिस्टीमचे सिद्धराम आणि सोशल मीडिया लाईव्ह रोहित तावडे यांनी या ठिकाणी माझ्या उजव्या बाजूला उपस्थित राहायचं आहे. त्यांचा देखील सन्मान त्यांनी केलेल्या कार्याबद्दल या ठिकाणी होतोय. रोहित वरती यायचं आहे. वनिताताई. राजा राजेशचंद्र. वनिताताई म्हैसकर यांचाही या ठिकाणी सन्मान होतोय. ज्येष्ठ रंगकर्मी वनिताताई म्हैसकर, ज्येष्ठ रंगकर्मी यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. सोलापुरी चादर, सोलापुरी टॉवेल आणि आपला मोमेंटो स्मृतिचिन्ह या ठिकाणी देऊन सर्व रंगकर्मीचा, सर्व मान्यवरांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. यानंतर विद्याताई काळे यांनी तयार व्हायचं. मंडप व्यवस्थापक अतुल पानकर, LED आणि कॅमेरा स्क्रीनची टीम सुधीर मगर, साऊंड सिस्टीमचे सिद्धराम आणि सोशल मीडिया ज्यांनी लाईव्ह या ठिकाणी सर्व कार्यक्रम केले असे रोहित तावडे यांनी उपस्थित राहायचं आहे. जे कुलकर्णी सर. विद्याताई काळे यांचा सन्मान होतो या ठिकाणी. जे कुलकर्णी सर. जे कुलकर्णी सर. विद्याताई काळे. अनेक वेगवेगळे संदेश दिलेले फुलचंद नागटिळक
प्रत्येक संमेलन असेल, साहित्य संमेलन असेल, नाट्य संमेलन असेल, यामध्ये सगळ्यांना सूचना देण्याचं काम, प्रचार करण्याचं काम विद्याताई काळे यांचा सत्कार होतो आहे. यानंतर जे जे कुलकर्णी, ॲडव्होकेट जे जे कुलकर्णी, ज्येष्ठ रंगकर्मी, नाट्य परिषदेचे माजी अध्यक्ष, यानंतर फुलचंद नागटिळक यांनी उपस्थित राहते, त्यांचा देखील या ठिकाणी सत्कार होतो आहे. 6771 प्रयोग नटसम्राटचे ज्यांनी केले ते फुलचंद नागटिळक आणि संत गाडगेबाबाचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवणारे फुलचंद नागटिळक यांचा देखील सत्कार या ठिकाणी होतोय. मंडप व्यवस्थापक अतुल पानकर, LED कॅमेरा स्क्रीन सुधीर मगर, सुधीर मगर, ज्येष्ठ रंगकर्मीचा सत्कार या ठिकाणी संपन्न झालेला आहे. सिद्धराम यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. साऊंड सिस्टीमचे प्रमुख LED कॅमेऱ्याची जी व्यवस्था केली ते सुधीर मगर यांचाही सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. सोशल मीडियाचे रोहित तावडे, रोहित कुठे आहे? फुलचंद नागटिळक जवळपास 7000 पर्यंत ज्यांनी नटसम्राटचे प्रयोग केले आणि संत गाडगेबाबांच्या वेशामध्ये त्यांनी स्वच्छतेचा संदेश दिला, अनेक संदेश दिले असे रंगकर्मी फुलचंद नागटिळक यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. सत्कार या ठिकाणी संपन्न झालेले आहेत. सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी आसनस्थ व्हायचं. धन्यवाद. यानंतर स्मरणिकेच्या संपादिका शोभा बोल्ली हे प्रथम मनोगत व्यक्त करतील. शोभा देदी बोल्ली. नमस्कार. आदरणीय व्यासपीठ, माननीय पालकमंत्री आणि स्वागताध्यक्ष श्री चंद्रकांत दादा पाटील, माननीय जब्बारजी पटेल जे या संमेलनाचे अध्यक्ष आहेत आणि नेहमीच प्रसन्न असणारे आज इथं उपस्थित आहेत का नाही माहीत नाही मला, परंतु प्रशांतजी दामले, संपूर्ण व्यासपीठ आणि उपस्थित रंगकर्मी, 2च मिनटं मी घेणार आहे की आमची जी काही आज नटरंग म्हणून स्मरणिका प्रकाशित झालेली आहे त्याच्यामध्ये सोलापूरचं नाट्यरंग जास्त तुम्हाला पाहायला मिळेल, कारण राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नाटकांवर किंवा रंगभूमीवर लिहिणारे पुष्कळ जण असतात, परंतु स्थानिक रंगभूमी काय आहे हे मात्र त्या ठिकाणच्या लोकांना जास्त माहीत असतं. म्हणून माझे सगळेच सहकारी यांनी आम्ही अवघ्या 15 दिवसात हे काम केलेलं आहे. ते चांगलं झालं असेल तर त्या सगळ्यांचं यश आहे आणि त्याच्यामध्ये जर काही कमी असेल तर ती माझी चूक आहे असं मी इथं मानते. आम्ही सगळे म्हणजे सोलापुरातले बहुसंख्य कलावंत हे कन्नड आणि तेलुगू भाषिक आहेत. मराठी भाषिकांनी जेवढी नाट्यसेवा केली तेवढीच कन्नड आणि तेलुगू भाषिकांनी केली आहे. माझी मातृभाषा कन्नड आहे आणि मी आज या स्मरणिकेची संपादक आहे, याचा मला विलक्षण आनंद होतो आहे. ही ह्या रंगभूमीची ताकद आहे असं मला वाटतं. इथं मात्र तुम्ही जे कराल ते तुम्हाला इथं करायला मिळतं, म्हणून या रंगभूमीचे मी खूप खूप आभार मानते. माझा नवरा लक्ष्मीनारायण बोल्ली यांनी हे तेलुगू भाषिकच होते, तर त्यांनी मराठीविषयी आणि त्यांनीही रंगभूमीवर काम केलं, मी रंगभूमीवर काम केले. सोलापुरातले अनेक कन्नड आणि मराठी भाषिक आणि तेलुगू भाषिकांनी रंगभूमीवर काम केले. या सगळ्यांसाठी एक छोटीशी 2च ओळी मी सांगते आणि मी थांबते. मराठी आणि तेलुगू ह्या ज्या भाषा भगिनी आहेत
आणि मराठीचा प्रभाव कसा आहे आम्हा सगळ्या अमराठी भाषिकांवर, त्याच्या संदर्भातले 2च ओळी आहेत. रंध्री रंध्री माझ्या आंध्री भाषा जरी, रंध्री रंध्री माझ्या आंध्री भाषा जरी, मंद्र गीत उरी मराठीचे, मराठीचे झाड होऊनी अश्वत्थ, मराठीचे झाड होऊनी अश्वत्थ, करीते अस्वस्थ दिनरात, दिनरात वाहे मनी इंद्रायणी, दिनरात वाहे मनी इंद्रायणी, आणि कलोचनी ज्ञानदेव, ज्ञानदेव माझा ऐसा हो श्रीरंगू, ज्ञानदेव माझा ऐसा हो श्रीरंगू, लोळतो तेलंगू पायी त्याच्या, लोळतो तेलंगू पायी त्याच्या. या भावनेसहित मी थांबते. धन्यवाद. धन्यवाद दीदी. यानंतर आपल्या नाट्यसंमेलनाचे प्रमुख कार्यवाह ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हे संमेलन पार पडतं आहे, रात्रंदिवस ज्या व्यक्तीला झोप नाही आहे दादा, ते आमचे विजयदादा साळुंके प्रमुख कार्यवाह. त्यांना विनंती करतो की त्यांनी मनोगत व्यक्त करावं. त्यांच्यासाठी मी या ठिकाणी कुसुमाग्रजांच्या 4 ओळी म्हणतो. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा, नुसतं लढ म्हणा, असं सगळ्यांना लढ म्हणायला लावणारे आमचे दादा या ठिकाणी म्हणत होते. या हस्तांतरण सोहळ्याला उपस्थित असलेले आपण सर्व मान्यवर आणि या संपूर्ण संमेलनाची धुरा वाहणारे आमचे सोलापूरचे पालकमंत्री माननीय चंद्रकांतदादा पाटील, ज्यांनी या संमेलनामध्ये अन्नदाता म्हणून काम केलं, ते माझे मित्र. 1984 पासून ते माझे मित्र आहेत. प्राध्यापक शिवाजीराव सावंत सर, त्याचबरोबर आपल्या या संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर जब्बार पटेल सर, जे आपले सोलापूरचेच आहेत. त्यांची बरीच व्याख्यानं भाषणं मी ऐकलेले आहेत आणि आपल्याला ते एक सन्मान म्हणून, सोलापूरचा सन्मान म्हणून योग असा आहे की 4 वर्षापूर्वी होणारं संमेलन आता होतं आहे आणि हे सोलापुरामध्ये याचं एक पर्व होतो आहे. माझ्या माहितीप्रमाणे लोटकेसाहेब हे 5वं पर्व आहे, 5वं पर्व. या 5वं पर्व सोलापुरात येत असताना आम्हाला खरं तर थोडंसं आनंद या गोष्टीचा आहे की जब्बार पटेल आमच्या सोलापूरचे आहेत आणि त्यांचं संमेलनाध्यक्षपद देतानासुद्धा सोलापूरचा हातभार मोठा आहे. डॉक्टरांना संमेलनाध्यक्षपद मिळावं याच्यासाठी आमच्या सर्व कार्यकारिणीच्या लोकांनी भरपूर 6 आमचे सदस्य आहेत सर सोलापूरच्या नियामक मंडळामध्ये. आम्ही एकमुखी आणि आमच्या सर्व नियामक मंडळ सदस्य, कार्यकारी सदस्य आमच्या विनंतीला मान देऊन त्यांचं संमेलनाध्यक्षपद कायम ठेवलं, असा एक शब्दप्रयोग मी या ठिकाणी करतो. कारण आधी त्यांची निवड झाली होती ते गेल्या कार्यकारिणीमध्ये आणि ते कायम ठेवलं हे या कार्यकारिणीने. आणि या कार्यकारिणीमधले निम्मे लोक ते आधीच्याही कार्यकारिणीमध्ये होते म्हणून त्यांनी ते ठेवलेलं आहे. मला एक विशेष आनंद या ठिकाणी असा वाटतो की मी माझं स्वतःचं कौतुक करून घेत नाही, पण हुतात्मा स्मृती मंदिरामध्ये 15 रुपये डिलिजेसवरून काम करणारा मी कामगार, आज मी तुमच्या सर्वांच्या शुभेच्छेने, आशीर्वादाने मला एक प्रमुख कार्यवाहपद इथं एलगुलार सरांच्यामुळं मला इथं मिळालं. त्याचा एक वेगळा आनंद मला इथं आहे. मी इथं जास्त बोलणार नाही, बरंच बोलण्यासारखं आहे. हे जे आमच्या 8 शाखा आहेत सोलापूरच्या, या 8 शाखेमध्ये सोलापूर शाखा, आमची उपनगरीय शाखा, महानगर शाखा, मंगळवेढा शाखा, पंढरपूर शाखा, अकलूज शाखा, बार्शी शाखा आणि सांगोला शाखा, हे म्हणायलासुद्धा लिस्ट मोठी आहे. पण त्यांनी माझ्यावर एवढी मोठी जबाबदारी आणि एवढा मोठा विश्वास ठेवला. एलगुलवार सर तर आधीच म्हणाले की दिलीप कोरके आणि साळुंके जे निर्णय घेतील ते आम्हाला सर्वांना मान्य आहेत. तसं थोडंसं झालंसुद्धा, मी हे कबूल करतो, कारण वेळ कमी होता. कमी वेळेमध्ये आपल्याला हा मोठा इव्हेंट पार पाडायचा होता, त्यामुळं काही निर्णय हे आम्हाला घ्यावं लागले. मी तर प्रांजळपणे कबूल करतो की सर्व अध्यक्षांना काही गोष्टी माहीत नाहीत आणि हे घेण्याचं जिल्ह्यामधून सर्वांना एकत्र आणणं इतकं सोपं नव्हतं. त्यांना एकत्र आणणं आणि परत निर्णय घेणं, त्यामुळं पहिल्याच मिटिंगमध्ये जे का आपल्या अध्यक्ष प्रमुख कार्यवाह आणि नियामक मंडळाची मिटिंग झाली, त्यामध्ये असं ठरवलं गेलं की कोर कमिटीमध्ये असलेल्या जे सदस्य आहेत त्यांना आपण पूर्ण अधिकार देऊया.
मग कोर कमिटीमधले अजून लोक कमी झाले आणि आम्ही दोघंच राहिलो, असाही प्रकार झाला. आणि दादाने आमच्यावर विश्वास एवढा ठेवला की तुम्ही जे कराल त्याच्या मागं मी आहे. दादांना ही कल्पना होती की या संमेलनाला खर्च किती येणार आहे, आणि ते आम्हाला त्यांनी असं सांगितलं की प्रशांत बडवेनेच म्हणाले ते की तुमचं संमेलन झाल्यानंतर प्रत्येक शाखा सक्षम होण्यासाठी थोडासा निधी राहील इतकी मदत मी करेन, असं आश्वासन चंद्रकांत दादाने दिलेलं आहे. याचे पाठीवरची थाप ही आम्हाला फार महत्त्वाची वाटते. आमचे सतीशजी लोटके आमचे कोषाध्यक्ष आहेत, त्यांचं लक्ष माझ्याकडं, म्हणजे आता शाखा किती सक्षम होणार आहे हे ते बघणार आहेत. कारण मूळ हेतू आहे, उदय सामंत साहेब आमच्या शाखेचे आपल्या नाट्य परिषदेचे फक्त विश्वस्त नाहीत तर ते आमचे सल्लागार आहेत आणि या सर्व संमेलनाचे निमंत्रक आहेत. त्यांनी आम्हाला सांगितलं की मी तुमच्याकडे येतो, MIDCची बैठक घेतो आणि काही निधी तुम्हाला मिळवून देतो. पण त्यांचे 2-4 दिवसापूर्वी थोडंसं हार्टचा प्रॉब्लेम झाला म्हणून ते इथं आले नाहीत. आमची शाखा सक्षम करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केलेला आहे आणि सर्व शाखा सक्षम होतील याचं मी निवडणुकीमध्ये शब्द दिलेला होता. ते दादा आमचं ते शाखा सक्षम करण्यासाठी आपल्या मागं आहेत. उदय सामंत सर आमच्या मागं आहेत. आता या पद्धतीने आपण शाखा सक्षम झाल्याशिवाय ही नाट्य परिषद चालू शकत नाही. हे प्रशांत दामले सरांनी आधीच सांगितलं अध्यक्षांनी की सर्व शाखा ज्या आहेत त्या आधी सक्षम करूया आणि मग नवीन शाखा आपण स्थापन करूया. या शाखा सक्षम करण्यासाठी आमची सर्व जे कार्यकर्ते आहे, सर्व जे नियामक मंडळाचे सदस्य आहेत, त्यांची ही जबाबदारी आणि आपण सर्वांनी ज्या पद्धतीने काम करतो आहे त्यामुळं नक्कीच या 5 वर्षाच्या राहिलेल्या कारकिर्दीमध्ये आमच्या सर्व शाखा या कार्यरत होतील, म्हणजे सक्षम होतील. आर्थिक सक्षम झाले तरच काम होणार आहे. मला खरं तर विषय वेगवेगळे मी बोलू शकतो, पण आम्हाला संमेलन दिल्याबद्दल संपूर्ण नियामक मंडळ सदस्य, कार्यकारिणी, आमचे नरेश गडेकर उपाध्यक्ष असतील, भाऊसाहेब भोईर असतील, आमचे अजित भोरेसाहेब असतील, या सर्वांनी एकमुखाने सोलापूरला संमेलन देण्यासाठी जे आम्हाला सन्मान दिला सोलापूरकरांना आणि सोलापूरच्या रसिकांनी, या ठिकाणी असलेल्या उद्योजकांनी, या ठिकाणी असलेले सर्व नाट्य कलावंतांनी, सोलापूर जिल्ह्यामध्ये आम्ही संमेलन सादर करत असताना प्रत्येक शाखेमध्ये 3-3 दिवसाचं संमेलन आम्ही केलं. असे 15 कार्यक्रम हे बाहेर झाले आणि सोलापूर शहरामध्ये 12 कार्यक्रम आपण या ठिकाणी करतो आहे. म्हणजे 27 कार्यक्रमाचं आयोजन ह्या संमेलनामध्ये आम्ही केलं. आणि या ठिकाणी मला सांगायला आनंद वाटतो की आम्ही 2 ब्रँड अँबॅसेडर या ठिकाणी ठेवले. किशोर महाबोले आमचे सोलापूरचेच कलाकार आहेत, त्यामुळे त्यांनाही आम्ही ब्रँड अँबॅसेडर म्हणून केले. 3 दिवस तिथं आहेत. त्याचप्रमाणे नीलमताई शिर्के याही 3 दिवस इथं आहेत, त्यांनाही ब्रँड अँबॅसेडर म्हणून आम्ही इथं या ठिकाणी घेतलं. हे संमेलन यशस्वी करण्यासाठी दादाने 2 गुप्तहेर नेमलेले होते. ते 2 गुप्तहेर माझे मित्र मोहन डांगरे आणि अविनाश महागावकर आणि विनोद नाही आहे, मदतीसाठी नेमले गुप्तहेर, मदतीसाठी. आणि ॲग्रेसिव्ह राहण्यासाठी आमच्याकडे एक माणूस आम्ही ठेवला आहे, प्रशांत बडवे. ते ॲग्रेसिव्ह आहेत, त्यांचे या ठिकाणी आम्हाला भरपूर सपोर्ट मिळतो. अशोक हांडे सरांचा मी विशेष या ठिकाणी आभार यासाठी मानतो की त्यांची टीम एवढी मोठी आहे, त्यांचा एवढा मोठा हा पसारा डोलारा आहे. आणि ते फक्त दादा साळुंकेंनी सांगितलं आहे मला की सोलापूरमध्ये संमेलन करायचं आहे आणि याचे संमेलन अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील आहेत. एवढं त्यांना कळल्याबरोबर त्यांनी एकही नवा पैसा ॲडव्हान्स न घेता फोनवर त्यांनी आम्हाला शोध देण्याचं कबूल केलं आहे. त्यांचं टाळ्या वाजून आपण सर्वांनी या ठिकाणी अभिनंदन करूया. 2 दादा एकत्र आहेत म्हटल्यानंतर आमचे तिसरे तेही दादाच आहेत आमचे, आम्ही त्यांना दादाच म्हणतो. 3 दादा आम्ही एकत्र आलो तर हे नक्की संमेलन. आणि इथं झालेल्या सर्व कार्यक्रमाला मंगळवेढ्याचे माझे मित्र डॉक्टर सुभाष कदम आहेत, आव्हाड सर आहेत अकलूजचे, पंढरपूरचे आमचे सोनवणे सर आहेत, त्याचबरोबर सांगोल्याचे बाळासाहेब केदार, त्याचबरोबर आमचे बार्शीचे विजयश्रीताई घाणेगावकर सर, या सर्वांनी इतकं नियोजन जिल्ह्यामध्ये छान केलेलं होतं की जिल्ह्यामधून मला फोन यायला लागले की अकलूजचा कार्यक्रम इतका चांगला झाला, मंगळवेढ्याचा इतका चांगला झाला, पंढरपूरचा इतका चांगला झाला. या पद्धतीने हे नियोजन झाल्यानंतर मला काहीच नको आहे. माझ्या ह्या संमेलनामध्ये एक समाधान पाहिजे होतं, ते समाधान दादांमुळं मला मिळालं. मी इथे कबूल करतो की चंद्रकांत दादा स्वागताध्यक्ष आहेत,
म्हणून जिल्ह्यातल्या प्रत्येक ठिकाणी हे संमेलन व्यवस्थित पार पडू शकलं. मी माझ्या सर्व आटी शाखांच्या वतीने दादांना सलाम करतो आणि मला माझ्यावर विश्वास ठेवले त्याबद्दल सर्व आटी शाखांचे अध्यक्ष, प्रमुख कार्यकारिणी यांचा मनपूर्वक आभार मानतो. ज्या वेळेला आम्ही हाक मारू त्यावेळेला दादा आमच्या मागे असणार आहेत असा शब्द त्यांनी आम्हाला दिलेला आहे. परत एकदा सर्वांचं मनापासून आभार. थोडंसं भाषण लांबलं पण सर्व गोष्टी सांगणं कर्तव्य होतं माझं, म्हणून मी सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन आणि आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. यानंतर संमेलनाचे मार्गदर्शक शिवसेना नेते प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांना विनंती करतो. त्यांनी 2 शब्द. ठीक आहे, त्यांनी नको म्हटलेलं आहे. यानंतर संमेलनाध्यक्ष आदरणीय डॉक्टर जब्बार पटेल यांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं. संमेलनाचे अध्यक्ष सोलापूरचे भूमिपुत्र डॉक्टर जब्बार पटेल यांचं या ठिकाणी मार्गदर्शन होईल. नमस्कार. सर्व जे पदाधिकारी आहेत सोलापुरातले त्या सगळ्यांचं अभिनंदन. हा आता समारोहाचा प्रसंग आहे, हस्तांतरण आहे आणि गेले 2 दिवस किंबहुना 1 महिना अगोदरपासून जे सोलापूरकरांनी आणि जी बाकीची 8 गावं आहेत पंढरपूर अकलूजपासून या लोकांनी जे कष्ट घेतले त्याचं सगळ्यांचं अभिनंदन. खरं म्हणजे प्रथा अशी आहे की एक पुस्तक छापतात भाषणाचं, तर मी त्यांना नकार दिला. मी म्हटलं की 6 ठिकाणी भाषणं करायची आहेत, मी जर पुस्तक छापलं तर दुसऱ्याला कोणी थांबणारच नाही, हे आलं आहे पुस्तकात. तर म्हणून मी त्यांना म्हटलं की प्रत्येक वेळेला भाषणाचा माझा विषय वेगळा असणार आहे, तेव्हा पुस्तक तुम्ही रत्नागिरीला छापा असं म्हटलं आहे. आत्ता हा मुलांचा एक हा जो आत्ताच्या भाषेत ऑर्केस्ट्रा म्हणूया आपण, तो असा होता, तो चांगला होता. आणि मला आमच्या कॉलेजवरची आठवण आली की अशोकलाही माहीत असेल वारणा नगरला एक अतिशय सुंदर असा एक वाद्यगुरू कुलकर्णी नावाचे एक रस्ते होते. त्या लोकांनी मुख्य म्हणजे सगळी शास्त्रीय वाद्य होती आणि 8-10 वर्षात ती मुलं ते सगळं करायची. मला पुलंचा याच्यावर विनोद आठवतो की वारणानगरचं त्यांनी दादा कार्यक्रम बघितला तर जलतरंग वाजवणारा मुलगा होता, त्याला झोप येत होती सारखी, तर तो त्या वाटीतलं पाणी घ्यायचं आणि डोळ्याला लावायचं, पण तो वाजवत राहिला जलतरंग, असं विशेष होतं. फारच सुंदर त्यावेळेला झालेलं. त्यामुळे मी काल तुम्हाला माझ्या बालपणाबद्दल म्हटलेलं आहे आणि या गावातच माझी वाढ झाली आहे. काल एक दादा सांगायची गोष्ट फक्त राहिली आहे की नाटक हे नेहमी कायम लोकांच्या आश्रयावर, राज्याश्रयावर कायम अवलंबून राहिलं. माझ्या लहानपणीचं एक दृश्य सुहास इतकं माझ्या डोक्यात आहे. मी काहीतरी शाळेत असेल त्यावेळेला माझ्या वडिलांनी सांगितलं की पृथ्वीराज कपूरची नाटकं इथे भागवत चित्रमंदिरात होणार आहे. पृथ्वीराज कपूर त्यावेळेला दीवार, पैसा अशी नाटकं जवळजवळ 100-150 अशोक कलावंत असणारं नाटकाचा ग्रुप घेऊन पृथ्वीराज जिथे आले होते. आता कसं आहे, अशोक खांडे नुसतं नाव घेतलं की 4-5 लाखाचा गल्ला गोळा होतो. त्यावेळेला त्यावेळेला 100 कलावंतांचा ताफा होता, पण तरी जे दृश्य सांगतो मी, नाटकावर प्रेम जे होतं ते असं विलक्षण होतं पृथ्वीराज कपूरांचं. मला आठवतं दीवारचा प्रयोग झाला आणि आम्ही बाहेर पडत होतो, तो भागवत चित्रमंदिराच्या त्या पायऱ्यांच्या जवळ गाऊन घातलेले, मेकअप न काढलेले पृथ्वीराज कपूर हातात एक रुमाल घेऊन असे उभे होते आणि ते म्हणायचे की जे तुम्ही मला एवढं तिकिटाचे पैसे दिले पुरेसे नाही आहेत, म्हणे 100 कलावंत आहेत तर तुम्ही दान करा. पृथ्वीराज कपूर, राज कपूर, शंभी कपूर, शशी कपूरचे वडील आणि पृथ्वी थिएटरसारख्या एका अतिशय मोठ्या कर्तबगार अशा थिएटरचे मालक. तर शेवटी ही कला आहे ना, ही अशीच लोकाश्रयावर, राजाश्रयावर कायम अवलंबून राहिली. मी परवा
ओपनिंगच्या दिवशी उदाहरण दिलं होतं की आपण शाहू महाराजांचं नाव घेताना आपण सारखं समता आरक्षण या गोष्टी बोलतो, पण शाहू महाराजांच्या पदरी उत्तमोत्तम गायक होते आणि उत्तम संस्था होता नाट्यसंस्था, असा हा राजाश्रय असायचा. त्यामुळे राजाश्रय ही गोष्ट फार महत्त्वाची ठरते. आणि दादा उच्च शिक्षण मंत्री आहेत, त्यामुळं मी एक वाक्य बोललो होतो पहिल्या दिवशी, ते थोडंसं आपण नव्हतात म्हणून मी सांगतो. आता हल्ली काय झालं आहे की विद्यापीठांच्या मध्ये म्हणजे युनिव्हर्सिटीजमध्ये त्यांना आपण सांगितले कला विभाग जे आहेत त्या कला विभागामध्ये आपण सांगितलं की युनिव्हर्सिटीने तुमचा सगळा खर्च बघायचा. म्हणजे नृत्य, नाटक, संगीत, चित्रकला हा सगळा खर्च युनिव्हर्सिटीने करायचा. त्यामुळं दादा होतं काय, दरवेळेला त्या युनिव्हर्सिटीमध्ये तेवढे पैसे नसतात. आणि जर आपण शासनाने वेगळी ग्रांट दिली नाही, हे सगळे कला विभागात जे मुंबई युनिव्हर्सिटी, पुणे युनिव्हर्सिटी, कोल्हापूर युनिव्हर्सिटी या सगळ्या हळूहळू अशा बाद होतील. कारण आज काय होतं, एक संगीत गुरुशिष्य परंपरामध्ये अगदी उत्तम गायक हा शिकवायला आला तर तो बाहेर प्रयोग करताना ते 4 ते 5 लाखाचं त्यांची बिदागी असते. आणि जेव्हा ते शिकवायला येतात आपण त्यांना 5,000 रुपये त्यांना, पण ते आनंदाने येतात. शिकवायचं असतं ते करतात. नाटकामध्ये असं होतं की नाटकाचं काही प्रयोग करायचा ठरला, वास्तवादी नाटकं त्यांना करत बसायला लागतं. उद्या त्यांनी मारापमान करायचं ठरवलं, ऑथेल्लो करायचं ठरवलं, जो बजेट लागतं 1.5-2 लाखाचं त्या मुलांच्याकडे नसतं. अशा 15 युनिव्हर्सिटीज आहेत की या ठिकाणी कला नाट्य विभागात सगळे आहेत. तर आम्ही जरा हिशोब केला हा, तर साधारणपणे 5-1 कोटी रुपये दर वर्षाला त्या कला विभागाला जर शासनाने फक्त या कला विभागासाठी म्हटलं ना, मी सांगतो पुढच्या 10 वर्षामध्ये इतके तरुण गायक नाट्यकर्मी सगळे येतील. आता आमचे कोच आज इथे बसले तुमचे शेजारी, ते सांगू शकतील की काय परिस्थिती आहे. तर मला असं वाटतं दादा याच्यावर विचार व्हावा. सगळं म्हणून 70-80 कोटीचा प्रश्न आहे, फार नाही आहे. तुमच्या डाव्या हाताचा सहीचा भाग आहे, उजव्या पण नाही. तर ही जर केली गेली तर मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या सगळ्या कला विभागामधून वयाच्या 18, 19, 20व्या वर्षी इतके कलावंत येतील की तुम्हाला शिक्षित कलावंत हा एक भाग वेगळा बघायला मिळेल. आता आपल्याकडे नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये शिकलेले लोक आहेत, त्यापैकी काही लोक आता रोहिणी हातंगडी आहे, या असे बरेच मांडलेकर आहे, काही विद्यार्थी आपल्याकडे आहेत. पण तरीही आपल्या मराठी भाषेतलं जे शिक्षण आहे त्याकरता हे आवश्यक आहे. मला असं वाटतं दादा त्या दिवशी देवेंद्रजी होते, मुनगंटीवार होते, आज आपल्याकडे हे बरोबर आवश्यक आहे. अदरवाईज काय होतं की तिथे फक्त त्यांचं शिक्षण तिथेच राहतं. आणि मला विशेषतः मुलींची काळजी वाटते. मुलींचं काय होतं की त्यांना एक त्याची पॅशन निर्माण व्हायला लागते नाटकावर, संगीतात. ती वेळीच नाही झाली तर एक मुलगा येतो, मला तो आवडलीस म्हणून लग्न करतो, 2 मुलं होतात आणि संपतं तिचं कलाजीवन. तिचं गाणं होत नाही, तिचं नाटक होत नाही, काय म्हणजे कित्येक चांगल्या मुली आमच्याबरोबर शिकलेल्या मी बघितलेल्या आहेत, संसारात रमल्या आहेत. त्यांच्याकडून गाणं झालं नाही, त्यांच्याकडून नाटक झालं नाही, नृत्यही झालं नाही. त्यामुळे मला असं वाटतं की या नाट्यसंमेलनाच्या निमित्तानं यावर आपण पूर्णपणे जगात आता तुम्ही जर पाहिलं युरोपियन नाटक, युरोपियन सिनेमा, अमेरिकन नाटक, अमेरिकन सिनेमा, जे लोक आहेत लॉरेन्स ऑलिव्हियेपासून हे सगळे लोक शिक्षित आहेत. आपले डॉक्टर लागू हे स्वतः नट म्हणून उत्तम त्यांनी काम केलं. पण ते नेहमी म्हणायचे की मला जर असं काही मिळालं असतं तर वेगळं कोंदण. नटसम्राट त्यांनी इतकं अप्रतिम केलं, पण कदाचित त्याला एक वेगळी झालर आली असते अशी अपेक्षा आहे. तर मला असं वाटतं की सोलापुरात सुद्धा ते 2-3 विद्यापीठ आता इथं होत आहेत. या सगळ्या ठिकाणचे नाट्य विभाग, कला विभाग, बाकीचे नृत्य, संगीत या सगळ्या गोष्टी या जर त्यांना व्यवस्थित ग्रँट मिळाले तरी सगळे होतील. प्रत्येक विद्यापीठामधून नाही म्हटलं तरी 50-60 उत्तम नट निर्माण होऊ शकतात. अशा पद्धतीची आज अवस्था आहे.
हा मुद्दा मी मांडलेला होता. आता पुढे मी अहमदनगरला जाणार आहे, रुटकेच्या तिकडे. एक दादा आणखीन एक प्रसंग असा येतो की आज आपण दादा साळुंखे म्हणाले की आम्ही बरेच प्रयोग केले इथे, परंतु खरी परिस्थिती अशी आहे की मुंबई पुण्यात होणारं नाटक सोलापूरला येणं, कोल्हापूरला येणं, अहमदनगरला येणं हे दुरापास्त आहे हल्ली. तुम्ही फक्त परीक्षणं वाचायची सोलापूरच्या लोकांनी किंवा यूट्यूबला मध्ये बातम्या बघायच्या, मुलाखती बघायच्या, पण तुमच्या वाटेला सोलापुरात उत्तम नाटक येत नाही. ते नाटक फक्त मुंबई पुण्यात राहतं आणि मग ते प्रायोगिक नाटक तर दुरापास्त आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हा एकदा विचार व्हायला पाहिजे. अहमदनगरला लुटके तुमच्याकडे हा विषय घ्या की या लहान गावामध्ये नाटक जायचं असेल, व्यावसायिक नाटक आणि प्रायोगिक नाटक, तर काय करता येईल. तर मला भेटले बरेच लोक, आमचा आनंद कुलकर्णी भेटला, हम्पी मला भेटला आहे. तर सगळ्यांनी मला काही सांगितलं की आमच्या डोक्यात काही योजना आहेत. तर मला वाटतं तुमच्या चर्चासत्रामध्ये हाही बोलला आहे, तुम्ही एक वेळ ठेवा 2 तासाचा आणि त्यावेळेला सगळ्या जे आपण कंत्राटदार शब्द वाईट वापरतो आहे तो चुकीचा आहे. ही मंडळी कंत्राटदार नव्हे, ही मंडळी उत्तम नाटक यावं त्या गावी. हा इस्लामपूरचा आमचा मित्र इथं बसलेला आहे. तर इव्हन नाटक आणि सगळ्यात खर्चिक पगार आमच्या अशोक खांडेंचा तो पण यायला पाहिजे. काय अवघड नाही आहे ते. तर हे होण्यासाठी काय करता येईल, तर जे लोक हे प्रयोग रचतात त्याची चर्चासत्रासाठी तुम्ही 2 तास द्या अहमदनगरला. त्या निमित्तानं ही सगळी चर्चा होईल. अशोकसुद्धा तिथे येईल आणि अशोकलाही तो अशोक मदत करेल तुम्हाला काय करता येतं. तर मला वाटतं गावोगावी तुम्ही जी नाटकं मुंबई पुण्याला नावं ऐकलेली आहेत ही सोलापुरात यायची असतील तर दादाने काल नाट्यगृहाची घोषणा केलेली आहे. दादा त्या नाट्यगृहाची तुमची जी घोषणा आहे त्यामध्ये एका अर्थानं तुम्ही बोलताय की एक प्रकारचं संकुल तयार होईल. म्हणजे 700चं एक थिएटर, 500चं एक थिएटर आणि आमच्या प्रायोगिक लोकांसाठी म्हणून 100-150ची एखादं थिएटर, तालमीसाठी जागा. दादा तालमीसाठी जागा असं सगळं म्हणून जर केलं गेलं तर मला असं वाटतं की या ठिकाणी सोलापुरात आणि अशा जिल्ह्याच्या ठिकाणी होईल. याच्यावर विचार करू शकतो आपण. अशोकसारख्या अतिशय चांगल्या जाणत्या माणसाला बोलून एक समिती करून करूया. पण नाटकाचा प्रसार याशिवाय होणार नाही. नाटक आता खर्चिक झालेलं आहे. मुंबई पुण्यातलं नाटक इथे यायला पाहिजे. म्हणजे सुहास इथे आहे, हे लोक मदत करतात, प्रिसिजनवाले अनेक गोष्टी नाटकासाठी संस्कृतीसाठी ते करतात. प्रिसिजन जगातली 1 नंबरची कंपनी आहे प्रिसिजन, म्हणजे खरंच जगातली 1 नंबर. आणि ती भारतात तर त्यांना तोडच नाही. हे असे लोक अक्षरशः हातभार त्यांचा असतो. परंतु आपण सगळ्यांनी बसून यावर विचार करावा की लहान गावी नाटक कसं येईल हे आपण बघूयात. मला जिथे या निमित्तानं बोलायची संधी मिळाली. दादा मी आता बघतो गेले 2 दिवस ऐकून घेतात. फार अवघड असतं ऐकून घेणंसुद्धा, आजकाल अवघड आहे. पण तुम्ही ऐकून घेता, नोट्स करता, फार रेअर आहे. आता ती एक तुमच्याकडे एक प्रकार असतो. मुनगंटीवार सर मला म्हणाले, म्हणलं भाऊ हे आता तुम्ही केलं ना, थांबा म्हणा, आता मी शायनी लिहिलेलं. माझं काय जेव्हा मी पक्का करीन त्यावेळेला ते शायनी लिहिले, पेन्सिली नाही शायनी होईल. हे 7-12 उतार्यासारखं पुरे असतात की पूर्वी पेन्सिलीचा साधा असायचा, पण मंत्रिमंडळी जेव्हा शायनी सही करतात तेव्हा ते फायनल होतं. तर मला वाटतं आता तुम्ही नोट घेताना तुम्ही शाईची करताय काय पेन्सिलीची, एकच मुद्दा राहतो, पेनच. तर मला बोलायची संधी दिली, मी बराच बोललो. पण काही आता अध्यक्ष म्हटल्यानंतर त्याचं काम असतं की त्यांनी सूचना दिल्याच पाहिजे. नाही दिलं तर कसला अध्यक्ष असं म्हटलं जातं. त्यामुळे मी सूचना दिल्यात काही काही ऐकून घेऊया. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद सर. या ठिकाणी अतुल परचुरे सिने नाट्य अभिनेते यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचा सत्कार या ठिकाणी दादांनी करावा असेल. अतुल परचुरे यांचा सत्कार आदरणीय स्वागताध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी करावा अशी विनंती करतो. यानंतर 1-2 सत्कार या ठिकाणी होतील. स्मृतिचिन्ह या संमेलनासाठी ज्यांनी तयार करून दिलेले आहेत ते महेंद्र दीक्षित यांचाही सत्कार या ठिकाणी दादांनी करायचा आहे. मूर्तिकार प्रकाश माने यांचाही सन्मान या ठिकाणी होतोय.
दीक्षित इकडे या. अतुल परचुरे सिनेनाट्य अभिनेते या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचा सत्कार आदरणीय चंद्रकांत दादा पाटील आणि डॉक्टर जब्बार पटेल यांच्या हस्ते होतोय. स्मृतिचिन्ह ज्यांनी तयार केलं ते महेंद्र दीक्षित यांचा सत्कार होतोय. हिरालाल यांनी पण यायचंय. हिरालाल गुर्रम. या ठिकाणी मूर्ती दिसतेत श्री शिवगी सिद्धरामेश्वरांची आणि नंदी ध्वजांची नंदीकोलांची मूर्ती असेल, नटराजाची असेल आणि ठिकठिकाणी जे मूर्ती बसवलेल्या आहेत ते मूर्तिकार प्रकाश माने यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय. हिरालाल धुळम ज्यांनी किट या ठिकाणी सर्व मान्यवरांना, नियामक मंडळ सदस्य, नाट्य परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना आणि सर्व कलावंतांना देण्याचं काम केलेलं आहे ते हिराराम धुळम यांचाही सत्कार या ठिकाणी होतोय. माननीय स्वागताध्यक्ष चंद्रकांत दादांना विनंती करेल की या कार्यक्रमाचं, कालच्या कार्यक्रमाचंही मंजुश्री गाडगीळ यांनी अतिशय सूत्रसंचालन योग्य केलं. त्यांचा सत्कार काल राहून गेला. मध्यवर्तीच्या वतीने मंजुश्री गाडगीळ मॅडम यांचा सन्मान आपण करावा. तसेच आजच्या कार्यक्रमाचे निवेदक, सूत्रसंचालक कृष्णा हिरेमठ यांना देखील विनंती आहे आपण आपला सन्मान स्वीकारावा. आणि पुढील सूत्र कृष्णा हिरेमठ यांच्याकडे. यानंतर हस्तांतर सोहळा या ठिकाणी संपन्न होईल. सर्व नाट्य परिषद मध्यवर्तीचे पदाधिकारी यांना विनंती करतो त्यांनी या हस्तांतर सोहळ्यामध्ये सहभागी व्हायचं आहे. बीडचे नियामक मंडळ सदस्य संजय पाटील देवळणकर आणि कार्यकारिणी सदस्य दीपाताई क्षीरसागर आणि त्यांची सर्व बीडची टीम यांनी यायचं या ठिकाणी. या ठिकाणी मुख्य हा आपला हस्तांतर सोहळा संपन्न होतो आहे. आपल्या नाट्य संमेलनाचे
अध्यक्ष आदरणीय डॉक्टर जब्बार पटेल, त्याचबरोबर आपल्या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आदरणीय पालकमंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील आणि सर्व मान्यवरांच्या हस्ते परिषदेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी नाट्य संमेलनाचा हस्तांतरण सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे. यानंतरचं संमेलन हे बीडला असणार आहे. त्या ठिकाणी हे नटराजाची मूर्ती आणि घंटा या ठिकाणी देऊन ते हस्तांतरण केलं जात आहे. 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनानिमित्त यावेळेस पहिल्यांदाच म्हणजे नाट्य संमेलनाच्या इतिहासामध्ये एवढ्या ठिकाणी म्हणजे 5 ते 6 ठिकाणी संमेलन होतं आहे. यामध्ये खरोखरच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मध्यवर्तीचे आदरणीय प्रशांत दामले अध्यक्षांनी त्यांच्या टीमना मी मनापासून धन्यवाद देतो. यापुढील संमेलन बीडला होणार आहे. यानंतर ज्यांच्या नेतृत्वाखाली आणि ज्यांच्या सहकार्याने हे संमेलन या ठिकाणी संपन्न होत आहे अशा आमच्या सर्वांचे मार्गदर्शक स्वागताध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचं मार्गदर्शन होईल. ज्यांच्या आचार विचार आणि उच्चारामध्ये एक वाक्यता आहे, ज्यांचं नेतृत्व कर्तृत्व आणि दातृत्व श्रेष्ठ आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून ज्यांनी कार्यकर्ता म्हणून तयार झाले आणि आज आपल्या 16 महाराष्ट्राचे नेते आहेत असे आदरणीय चंद्रकांतदादा पाटील यांना विनंती करतो त्यांनी मार्गदर्शन. 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य महोत्सव जे 6 ठिकाणी होणार आहे त्यातल्या सोलापूरच्या नाट्य महोत्सवाचा आता समारोप झाला. कारण याच्या पुढचं शहर आहे बीड. त्या बीडला नटराजाची मूर्ती आणि कुठल्याही नाटकाचं चिन्ह द्यायचं झालं तर ती घंटा, जी घंटा तिसरी झाल्याशिवाय काही पडदा वर जात नाही असं नटराजाची मूर्ती आणि ही नाटक म्हणजे घंटा, त्या नाटकाची घंटा बीडकडे सुपूर्द करण्याचा कार्यक्रम आज या ठिकाणी झाला. त्याला किंवा होतो आहे त्याला व्यासपीठावर प्रसिद्ध अभिनेते, प्रसिद्ध दिग्दर्शक, नाटक आणि सिनेमा क्षेत्रात ज्यांनी अनेकांना हाताला धरून किंवा अगदी स्पेसिफिक शब्द म्हणजे हाताच्या बोटाला धरून आणलं, मोठं केलं असे आपल्या सगळ्यांना अभिमान वाटेल, ज्यांचं आजही ह्या ठिकाणी भाऊबंद आहेत, नातेवाईक आहेत. पुरातन काळातली गोष्ट नाही, आजही आहे असे जब्बारजी पटेल व्यासपीठावर उपस्थित. आज रात्री पोलिसांकडून मला ज्याला आपण म्हणतो की जे वेगवेगळे इनपुट्स मिळतात त्याच्यामध्ये इनपुट असे मिळाले की आज ह्या रस्त्यावर बहुधा आम्हाला ट्रॅफिक बंद करावा लागेल कारण मराठी बाण्याचा कार्यक्रम या ठिकाणी व्हायचा आहे. मी त्यांना म्हटलं की आवश्यक त्या सगळ्या गोष्टी करा. ट्रॅफिक ह्या रोडवरचं बंद करणार असाल तर त्याची पर्यायी व्यवस्था करा, पार्किंगची व्यवस्था करा. पण त्यांचं इनपुट असं आहे कारण इंटेलिजन्स खूप पूर्वीसारखं राहिलं नाही, ते वेगवेगळ्या माध्यमाने समोर येत असतं आमच्या मंत्र्यांसमोर आणि अधिकाऱ्यांसमोर. असा मराठी बाण्याची अक्षरशः आतुरतेने लोक वाट पाहत असतात असे आमचे मित्र अशोकजी हांडे, व्यासपीठावरचे सर्व मान्यवर. कारण मी ह्या मताचा आहे की एकदा सुरुवातीला कोणीतरी व्यासपीठावरची सगळ्यांची नावं घेतली की पुन्हा सगळ्यांनी घेण्याची आवश्यकता नाही. आधी मुळात त्यांची नावं का घ्यावीत, कारण ते माहिती आहेत लोकांना म्हणून तर स्टेजवर आहेत, पण तरी एक प्रघात म्हणून एकदा सुरुवातीला कार्यक्रमाचं संचालन करणारे रांगेने नावं घेऊन टाकायची. अदरवाईज बोलण्यातला निम्मा वेळ हा नावं घेण्यामध्ये जातो. आणि त्यामुळे जब्बारजी पटेल, अशोकजी हांडे ज्यांचा उल्लेख मला करायलाच पाहिजे असे विजयकुमार साळुंके. एखादा माणूस स्थितप्रज्ञ असावा, कोणी रागावलं, नाही म्हटलं, पुन्हा येऊ नका म्हटलं, पुन्हा तोंड दाखवू नका असं म्हटलं तरीही जो परिणाम होऊ न देता आपल्या कामासाठी अपमान न मांडता भेटत राहतो, चर्चा करत राहतो, जात राहतो, त्याला स्थितप्रज्ञ असं म्हणतात. की तो स्वतःवर काही परिणाम करून घेत नाही, तो म्हणतो की आपल्या कामाशी मतलब. असं स्थितप्रज्ञ, माझा फार पूर्वी परिचय नव्हता,
या नाट्यसंमेलनाच्या निमित्ताने ओळख झाली असे स्थितप्रज्ञ विजयकुमार साळुंके आणि त्यांची सगळी टीम म्हणजे आपोआप सगळे आले. आणि ह्या 100व्या सोलापूरला होणाऱ्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या समारोपाच्या कार्यक्रमाला आणि बीडकडे नटराजाची मूर्ती सुपूर्द करण्याच्या कार्यक्रमाला उपस्थित बंधू आणि भगिनींनो, मी कालही माझ्या बोलण्यामध्ये सांगितलं की ज्यावेळेला माझ्याकडे ही जबाबदारी आली त्यावेळेला जसं कलेक्टरकडे एकूण 158 कमिट्यांचं चेअरमन असं काम असतं. मग त्या जिल्ह्यामधला पीक विमा अध्यक्ष कलेक्टर, त्या जिल्ह्यातलं तलावांचं काम अध्यक्ष कलेक्टर, त्या जिल्ह्यातलं संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष कलेक्टर, नव्याने आलेलं कलेक्टर, तसं त्याच्या खांद्याला खांदा भिडून पालकमंत्र्याचे असतं की त्या जिल्ह्यामध्ये काही आलं तर त्याची जबाबदारी त्यांनी घ्यायची तरी असते अथवा एखादा समर्थ खांद्यावर सोपवायची तरी असते. तसं माझ्याकडे ज्यावेळेला पालकमंत्री ह्या नात्याने स्वाभाविकपणे हे काम आलं, मी कालही म्हटलं की त्यावेळेला मला प्रश्न पडला की तुम्ही मला का काम देताय. आणि मग मी जेव्हा विचार केला त्यावेळेला पालकमंत्री म्हणून ते काम देत आहेत, पण आपलीही नाटकाशी जवळीक आहे त्याचा मी काल उल्लेख केला की मी स्वतःही माझं स्वतःचं अतिशय उत्तम कलापथक चालवायचो आणि माझ्या वयाच्या 33व्या वर्षी, कारण 13 वर्ष मी संघटनेसाठी घर सोडलं होतं, पहिला रुपया मी नाटक लावून मिळवला. आणि त्यामुळे मला ते सगळे दिवस आठवले आणि मी म्हटलं की चलो करेंगे. आणि मग जब्बारजी कालपासून अनेक वेळा असं म्हणतायत की तुम्ही कामं वाटून देता, ती वाटून देण्यामुळेच मी निवांत असतो. आता काल मुंबईमध्ये इतकं सगळं चालू असतं म्हणजे मग मी माझ्या डोक्यात काही चालू नव्हतं का, चालू होतं, पण ते कोणाला ना कोणाला ते दिलं होतं आणि ते तेवढ्यापुरतंच मला विचारत होते. आणि त्यामुळे कामं वाटप जो उत्तम करू शकतो म्हणजे त्या कामं वाटपाची कोऑर्डिनेशनची जबाबदारी स्वतःच्या डोक्यावर घेतो, ती फार मोठी असते. ह्याने हे का नाही केलं, मग ह्यात काय कमी राहिलं. त्यामुळे जबाबदारी आल्यानंतर कामाचं वाटप नाही केलं तर माणसं उभी राहत नाहीत, हे मी माझ्या संघटनेत शिकलो. आणि त्यामुळे अतिशय उत्तम कामाचं वाटप झालं. मला आज आल्यानंतर प्रशांत बडवेने दाढी केलेली नाही आहे, मग आमच्या अविनाश महागावकरने आंघोळ केली की नाही माहिती नाही, तो म्हणाला नाही केली आहे. तर ते म्हणाले की अरे कधी करणार बाबा, पहाटे 4 वाजता झोपायला गेलो. पण सगळ्यात चांगला मार्ग इथेच झोपायचं, इथे टॉयलेट आणि बाथरूम आहे तिथे आंघोळ करायची, घरी जायचं सुद्धा त्रास घ्यायला नको. म्हणजे इतकं सगळ्यांनी आपापल्या कामामध्ये जीव ओतून काम केलं, त्या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदनही करतो आणि स्वागत समितीचा अध्यक्ष या नात्याने आभारी मानतो. मी घोषित करतो की आठवड्याभरानंतर मी जेव्हा येईन तेव्हा एक अतिशय उत्तम उंची जेवण मी सगळ्यांना देणार आहे. जसं काल मोदीजींची सभा झाल्यानंतर प्रशासनाला मी दिलं, ते वेळेत झाले. ते म्हणाले की पालकमंत्री और आपने तो काम ही देना है, तो म्हटलं काम दिया भी, अभी आपका कौतुक भी करूँगा ना. त्यामुळे 125 जणांना इथे कलेक्टर, ZPCO, जिल्ह्याचा SP असं तो खूप उत्तम जेवण झालं, खूप गप्पा झाल्या, सगळ्यांना उत्तम भेटवस्तू दिली. तसं या सगळ्यांनी इतकं काम केलं आहे की ज्या कामामुळे आठवड्याभरानंतर एक चांगलं जेवण देऊ. सोलापूर जेवणासाठी प्रसिद्ध आहे, अदरवाईज म्हटलं असतं की मुंबईत देऊ, पण इथेच खूप उत्तम जेवण मिळतं. जब्बारजींना वाईट हॉटेल नाही तर आमच्या सोलापूरमध्ये इतकी चांगली हॉटेल आहे, मुंबईला कुठे घेऊन चालला म्हणते. त्यामुळे खूप चांगला श्रमपरिहार असा कार्यक्रम आपण नक्की करू. काल संध्याकाळी किंवा दुपारी इथून मी पुण्याला गेलो आणि पुण्याहून पुन्हा आज सकाळी आलो. तर पुण्याला का आलो हे सांगण्याचा मुद्दा नाही आहे. तर पुण्यामध्ये सुद्धा सवाई गंधर्व हा गाण्याचा कार्यक्रम वर्षानुवर्ष गाजतो आहे. 3 दिवस दिवसभर लोक गातात आणि देशभरातले प्रसिद्ध गायक यात समाधान मांडतात, सार्थक मांडतात. मी सवाई गंधर्वमध्ये गायलो. मग गेल्या वर्षी शास्त्रीय नृत्य ह्या विषयामधल्या 24 टीम्स, 24 संस्था मला कनेक्ट झाल्या. तर मला नाही की स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाली, त्यानिमित्ताने आम्हाला 750 जणींना एका वेळेला म्हणजे प्रत्येकीचा एक डान्स, असे 24 डान्स, सगळ्या नर्तिका मिळून 750, एकही रिपीट नाही, असं आम्हाला कार्यक्रम करायचा. मी त्याला हो म्हटलं आणि तो इतका गाजला कार्यक्रम. एक 3-1 हजार खुर्च्या आम्ही अशा लावल्या होत्या आणि मग अजून खुर्च्या आणा, अजून खुर्च्या आणा, अजून खुर्च्या आणा, असं जवळजवळ 11,000 खुर्च्या आम्हाला लावायला लागल्या. सुदैवाने पंडित फार्म नावाचं मोठं कॅम्पस आम्ही घेतलं होतं. मग त्याच वेळेला त्यांनी माझ्याकडे इच्छा व्यक्त केली की सवाई गंधर्वशी तुलना नाही, त्याची तुलना होऊच शकत नाही, पण
पण तसा आम्हाला नृत्यामधला कार्यक्रम करता. म्हटलं कोणाच्या नावाने करता येईल, तर त्या म्हणाला की सर्वांच्या गुरु होत्या रोहिणीताई भाटे. या रोहिणीताई भाटेंच्या नावाने आपण हा महोत्सव सुरू करूया. पहिल्या वर्षी 4च राज्यातून लोक येतील, नर्तिका येतील नाचायला. पण एक 5-7 वर्षामध्ये अशी स्टेज आणू की 3 दिवस केवळ त्या रंगमंचावर नृत्य चाललेले आहेत. टॉपचे त्या राज्यातले नर्तिका येत आहेत. म्हटलं मला जरा अवघड वाटतं हे तुम्ही सगळं कराल. त्यांनी हो म्हटलं. आणि काल तो पहिला गुरु रोहिणीताई भाटे, त्यांना 100 वर्ष झाली, त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पहिला नृत्याचा कार्यक्रम झाला आणि इतका रंगला. 4 राज्यातले, पहिला टप्पा म्हणून 4 राज्यातल्या नर्तिका आल्या. एक मणिपूर म्हणून ग्रुप आला, ते ट्रेनने सगळे आले, त्यांची वाद्यविद्य बरीच होती आणि त्यांच्या ज्या प्रमुख गुरु आहेत त्या विमानाने आल्या. एक वाराणसीचा ग्रुप आला, एक दिल्लीचा ग्रुप आला, एक कर्नाटकाचा ग्रुप आला आणि अक्षरशः काल आलेले सगळेजण मंत्रमुग्ध झाले. मला तो प्रसंग सांगण्याचं कारणच असं आहे की नाटक घ्या, गाणं घ्या, नृत्य घ्या, ह्या माणसाला आतून आनंद देतं. अन्न जे आहे ते पोटाला आनंद देतं. आज श्रीखंड खाल्लं, पण ह्या सगळ्या मनाला, शरीराला आतून आनंद देतात. आतून सगळं भरून येतं. काय काय नाचली, काय गायली, हा काय अभिनय हो. तर प्रशांत दामले आले स्टेजवर की लोक आले आले प्रशांतजी आले. यातून पोट नाही भरत, मन भरतं. आणि आज देशामध्ये 80 कोटी लोकांना पूर्ण महिन्याचं रेशन मोदीजी फ्री द्यायला लागले कोविडपासून. आणि वर्षातून 100 दिवस ग्रामीण भागातल्या माणसाला सुद्धा काम मिळालं पाहिजे, ज्याला म्हणतात रोजगार हमी योजना. हे काम मिळालं पाहिजे, नाही तर त्याला तसेच पैसे द्या, असं 100 दिवसाच्या नोकरीची गॅरंटी झाल्यानंतर आणि इंडस्ट्री इतके वाढल्यानंतर आता 2 वेळेचं पोटाला मिळत नाही, उपाशी झोपतो बाबा, अशी स्थिती खरं म्हणजे देशात राहिली नाही. हां, हे मला मान्य आहे की रोज त्याला गोड खायला मिळतं का, रोज त्याला नॉनव्हेज खायला मिळतं का, पण उपाशी राहत नाही माणूस, अशी स्थिती मोदीजींनी आणली. कारण 80 कोटी लोकांना ते मोफत रेशन द्यायला लागले. 10 किलो तांदूळ आणि 25 किलो गहू. असं पोट भरल्यानंतर माणसाची पुढची भूक निर्माण होते मनाची. वा, चांगलं नाटक बघायला मिळावं, चांगलं गाणं ऐकायला मिळावं, अशी ती मनाची भूक निर्माण होते. आणि तो सारखा भुकेलेला असतो. अरे वा, असं नाटक येते का. मग तो खिशात पैसे नसतानाही बायकोला म्हणतो बघ कुठे असले ते पैसे, मला नाटक बघायला जायचं. अशी मोठी भूक पोटाच्या भुकेनंतर निर्माण झाली आहे. ती भूक भागवण्याचं काम हे सगळी मंडळी करतायत. फक्त त्यांच्या पोटाची भूक भागवण्याची जबाबदारी तुमची आहे. फुकटात नाटक बघायला जाऊ नका. ज्याचा जब्बारजींनी उल्लेख केला की त्या काळामध्ये पृथ्वीराज कपूर रुमाल घेऊन म्हणायचे पैसे द्या, पैसे द्या, पैसे द्या. त्याच्यानंतर निर्माण होते भूक, ती बुद्धीची निर्माण होते, जी पण आता हळूहळू काही एका % लोकांची निर्माण झाली. जगात काय चाललं आहे, कुठे काय चाललं आहे, इंटरनेटवर बसा, हे बघा, ते बघा, ते बघा, ते बघा, अशी एक बुद्धीची भूक निर्माण झाली. आणि सगळ्यात शेवटी भूक निर्माण होते आत्म्याची. मी कुठून आलो, मला कुठे जायचं आहे. अंबानी धीरूभाई यांनी पैसे कमवल्यानंतर विमान का निर्माण करू शकले नाही की जाताना थोडे पैसे वर घेऊन जातील. प्रत्येकजण त्याच स्थितीमध्ये येतो आणि त्याच स्थितीमध्ये जातो का, काही जणांची स्थिती वेगळी का राहत नाही. अशी त्याची एक आत्म्याची भूक निर्माण होते की हे काय चाललं आहे काय सगळं. अशा 4 भूकांमधली ही जी दुसरी महत्त्वाची भूक आहे मनाची, ती भागवण्याचं ही मंडळी काम करत असल्यामुळे राजाश्रय तर दिलाच पाहिजे. त्याचा उल्लेख जब्बारजींनी केला ते मी अगदी 1 मिनिटात मांडतो. पण तो राजाश्रयाच्या बरोबरीने लोकाश्रयसुद्धा दिला पाहिजे. लोकाश्रय मिळाल्याशिवाय, मगाशी म्हटल्याप्रमाणे नाटकं लागली तर ती बघायला लोक आली पाहिजेत. त्याने बघण्यासाठी तिकीट काढलं पाहिजे, त्यातून गल्ला गोळा झाला पाहिजे, त्या सगळ्यांचं आयुष्य चाललं पाहिजे. अक्षरशः कोविडमध्ये नाटक नाही, नवीन सिनेमा नाही, कला नावाचं सगळं, डान्स नाही, गाणं नाही, सगळं बंद होतं. कोणी चौकशी केली की ह्या कलाकारांचं काय झालं. विशेषतः जे बॅकस्टेज असतात, म्हणजे जे लाईटचं काम करतात, पडद्याचं काम करतात, मेकअपचं काम करतात, त्यांचं काय झालं. काही प्रमाणात जब्बारजींसारख्या सिनियर कलाकारांनी पैसे गोळा केले आणि आपल्या इंडस्ट्रीमधल्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केला. पण कोविडमध्ये हे लक्षात आलं की हे दिवसभर काम करणार आणि संध्याकाळी जाताना बायकोला गहू आणि तांदूळ घेऊन जाणार अशा कॅटेगरीतले लोक असल्यामुळे आपल्या सगळ्यांना राजाश्रयाच्या बरोबरीने लोकाश्रय त्यांना दिला पाहिजे. आणि तो लोकाश्रय आपण सगळेजण देऊ
अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आम्ही कोथरूड विधानसभा मतदारसंघाचा निर्णयच केला की दर 3 महिन्याने एक उंची नाटक जे मार्केटमध्ये खूप गाजतं आहे ते आणायचं, त्यांचं मानधन पूर्ण द्यायचं, त्यांच्या कलाकारांची राहण्याची व्यवस्था उत्तम करायची आणि आमच्या मतदारांना मात्र ते मोफत दाखवायचं. असं दर 3 महिन्याने आम्ही सुरू केलं. मध्ये केरळा स्टोरी नावाचा सिनेमा आम्ही 17,000 महिलांना मोफत दाखवला. मग वॅक्सिन वॉर नावाचा सिनेमा 5,000 लोकांना मोफत दाखवला. आता लोकांची मागणी आहे की अटलजींवर एक खूप चांगली फिल्म आलेली आहे ती दाखवा. तर त्याच्यातून रसिकांचंही समाधान आम्ही करतो आणि ज्याने प्रोडक्शन केलं त्यालाही गल्ला वाढवण्यासाठी आम्ही मदत करतो. त्यामुळे अशा सगळ्या गोष्टी आपण कराव्यात. सरकार म्हणून 2 गोष्टी वारंवार समोर आलेल्या आहेत. एक तर जुळे सोलापूरला एक चांगलं ऑडिटोरियम व्हावं, नाट्यगृह व्हावं. त्याची मी ज्या दिवशी स्वागत सभेचा अध्यक्ष झालो त्या दिवशीच घोषणा केली. काल जब्बारजीने त्याच्यात करेक्शन दिल्या. जब्बारजी अशोकजींचं वेगळं म्हणणं आहे. ते म्हणाले की 1000च्या कॅपॅसिटीच्या ऑडिटोरियमशिवाय नाटक आणायलाच परवडत नाही, त्यामुळे तुम्ही 2 करा पण 1000 2 करा, अशोकजींचं म्हणणं आहे. मी आता त्यातलं एक काम करणार आहे की काल मी उल्लेख केला अशोकजी की लता दीदींच्या नावाने आपण महाराष्ट्र शासन म्हणून एक अप्रतिम महाविद्यालय उभं करतो आहे, संगीत महाविद्यालय. कलिना कॅम्पसमध्ये 70,000 स्क्वेअर फीट जागा दिली. त्याचं डिझाईन बनवण्याचं काम आम्ही मंगेशकर कुटुंबियांना दिलं. 3 वेळा मंगेशकरांची सगळ्या जनरेशन्स आल्या आणि उत्तम डिझाईन तयार झालं. आता 6 तारखेला त्याची पायाभरणी आहे. तसं कलाकारांनाच आम्ही हे सोपवतो की 700चं एक अशी 2 करायची की 1000चं एक अशी 2 करायची. खूप मोठी जागा महानगरपालिका देते आहे. त्यामुळे तुम्ही जे म्हणालात की थोडं त्याला प्रॅक्टिसलाही हॉल असावा, थोडं प्रदर्शनीलाही हॉल असावा, असं सगळं त्यात करता येईल. अशा एका जुळे सोलापूरला एक चांगलं नाट्यगृह होण्याची मी पुन्हा एकदा घोषणा करतो. आणि जब्बारजींनी जी अपेक्षा व्यक्त केली त्यात लगेच माझ्या शेजारी सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू बसले होते. मी त्यांना म्हटलं इज इट, आम्ही तुमच्या कला विभागाला जास्त पैसे देत नाही. ते नव्यानेच कुलगुरू झाले असल्यामुळे आणि मी शिक्षण मंत्री असल्यामुळे जरा ते बिचकत म्हणाले नाही, मी जरा चौकशी करून सांगतो. तर त्यांनी चौकशी करावी. माझ्या माहितीप्रमाणे आम्ही दरवर्षी एक ठोक ग्रँट देतो. ठोक ग्रँटचा असा असतो की बा त्याच्यावर लागणारे तुम्ही खर्च करा, पण त्याच्यावर लागणारे पण तुम्ही खर्च करा म्हणण्याची आवश्यकता नाही. महाराष्ट्र सरकारची GSTचं उत्पन्न वाढत चालल्यामुळे चांगली स्थिती आहे आणि त्यामुळे मी नीट चौकशी करतो. आणि जब्बारजी आपण म्हणालात त्या गोष्टीला हे करतो. पुण्याच्या विद्यापीठ कॅम्पसमध्ये ह्या सगळ्या नर्तिकांनी गेल्या वर्षी आग्रह धरला की फक्त नृत्यासाठी थिएटर डेव्हलप करा. ते विद्यापीठामध्ये आम्हाला जागा मिळाली आणि पुण्याच्या नियोजनमधून आम्ही ते बांधतो की ज्याला अलाइड नृत्यासंबंधित ट्रेनिंग सराव असं सगळं असणार आहे. तर असं जे काही तुम्ही सुचवाल. सुदैवाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे किती कुशल नेतृत्व आहे हे आपल्याला काल मराठा आरक्षणाच्या त्याचा मार्ग निघाल्यातून लक्षात आलं असेल की ते अतिशय उत्तम पद्धतीने एखादा विषय मार्गी लावतात. स्वतः देवेंद्रजी हे आता उपमुख्यमंत्री असतील पण 14 ते 19 मुख्यमंत्री असताना त्यांनी ह्या महाराष्ट्राचा चौफेर विकास केला. अजितदादांसारखे रोज सकाळी 6ला उठून कामाला लागणारे आणि प्रत्येकाला आग्रह धरणारे की मी एवढं काम करतो तूही कर, असे तिघांचं नेतृत्व महाराष्ट्राला मिळाल्यामुळे मला असं वाटतं की आणि त्याचं एका अर्थाने सगळ्यांना सपोर्ट असे सिनियर सुधीरभाऊ मुनगंटीवार तिथे आहेत की जे सांस्कृतिक विभाग सांभाळतात. त्यामुळे अशा सगळ्या गोष्टी आम्ही पूर्ण करू. पुन्हा एकदा या सगळ्यामध्ये ज्यांनी परिश्रम घेतलं त्यांचं अभिनंदन करतो, आभार मानतो. सोलापूरच्या रसिकांचं खूप आभार मानतो की त्यांनी नाटकं आहेत आणि समोर 2 माणसं बसली आहेत. तो नाटकवाला म्हणेल की तुझं मानधन घे, मी चाललो बाबा, कारण तू पैशासाठी नाही काम करत, तो वा 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 टाळी टाळी यासाठी काम करतो. तसं सोलापूरकरांनी या सगळ्या कलाकारांना खूप प्रोत्साहन दिलं, त्यामुळे त्यांचे आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो. सोलापुरात हे संमेलन आपण घेतो आहे. माननीय स्वागताध्यक्षांना मी विनंती करतो, हे आयोजन जरी अखिल भारतीय नाट्य परिषद मुंबईचं असलं तरी आम्ही सोलापूरवाले हे आयोजक आहोत. त्यामुळं परिषदेच्या लोकांचा सत्कार सोलापूरच्या शाखेच्या वतीने करणं हे मला संयुक्तिक वाटतं. आपल्या वतीनं सोलापूरच्या वतीनं आपण निगमाक मंडळाचे सदस्य सर्व कार्यकारी सदस्यांचा एक छोटासा सत्कार आपण या ठिकाणी करावा अशी मी विनंती करतो. त्यामध्ये आमच्या मध्यवर्तीचे उपाध्यक्ष माननीय नरेश गडेकरजी,
यांचा सत्कार मान्य दादांनी करावं असे मी त्यांना विनंती करतो. मान्य नरेश गडेकर सर, उपाध्यक्ष प्रशासन, त्यानंतर आमच्या मध्यवर्तीचे कोषाध्यक्ष सतीशजी लोटके, आजरामर व्यक्तिमत्व, कुठल्याही टीम येऊ द्या, कुठलाही गट येऊ द्या, ते मात्र त्या गटाबरोबर कायम असतात. धडपडे प्रायोगिक रंगभूमीसाठी कष्ट घेणारे आमचे मित्र सतीशजी लोटके. त्याचबरोबर सहकार्य दिलीप कोरके, टाळ्या वाजवा आपल्या पंढरपूरचे. तुम्ही वाचा. यानंतर कार्यकारी सदस्य दीपाताई क्षीरसागर, श्री संजयजी रहाटे, चला राहटे, श्री आत्ताच दादांनी पण ज्यांचं कौतुक केलं असे विजयकुमार साळुंके, संजय रहाटे, विजयकुमार साळुंके, संदीप पाटील, विशाल शिंगाडे, साधारणतः शाहू महाराजांचे आम्ही भक्त असल्यामुळे शाहू महाराज ज्यावेळेला एखादी कुस्ती जिंकली पैलवानाने की फेटा काढून द्यायचे, ए पैलवान. मग शाहू महाराजांनी डोक्यावरचा फेटा दिलाचा त्याला आनंद असायचा. तर आपण काही शाहू महाराज नाही आणि माझा फेटा काही दिल्यानंतर कोणाला फेटा मिळाला असं वाटणार नाही, पण माझ्या परीने मी करत असतो. जेव्हा जेव्हा असा एखादा मोठा कार्यक्रम यशस्वी होतो तर त्यातला जो की पर्सन आहे त्याला मी माझ्या हातातलं घड्याळ देत असतो. त्यामुळे साळुंकेना मी माझ्या हातातलं घड्याळ देतो. चला स्वागत अध्यक्षांनी अगदी अनमोल अशी भेट आमच्या नाट्य परिषदेच्या कार्यकर्त्यांना सर्व शाखांचा या निमित्तानं सन्मान केला आहे. नाट्य परिषदेचा सन्मान त्यांनी या निमित्तानं केला आहे. धन्यवाद स्वागत अध्यक्ष नामदार चंद्रकांत दादा पाटील साहेब. यानंतर आमचे कार्यकारिणी सदस्य संदीप पाटील, संदीप पाटील यांचाही सन्मान करावा माननीय स्वागत अध्यक्षांना विनंती आहे. यानंतर विशाल शिंगाडे, आमच्या नियामक मंडळ सदस्य नीलम शिर्के सावंत मॅडम. झालाय पण हा परिषदेच्या वतीनं आहे, आपण नियामक मंडळ सदस्य आहात. यानंतर शिवाजी शिंदे नियामक मंडळ सदस्य, यानंतर प्राध्यापक डॉक्टर संजय पाटील देवळानकर, प्राध्यापक संजय कुमार दळवी, संदीप जंगम,
राजन मुठाणे. राजन मुठाणे कोल्हापूर, ज्येष्ठ साहित्यिक आहेत ते. राजन मुठाणे. त्यानंतर राजेश कुंभारदरे. विश्वनाथ आवड. श्रीमती तेजस्विनी कदम. तेजस्विनी मॅडम. समद फुलमामडी. नंदकिशोर कभळकर. अजय दासरी. नाही. मी यानंतर जे स्थानिक अध्यक्षांनी अतिशय श्रम घेतलेत असे मंगळवेढा शाखेचे अध्यक्ष डॉक्टर सुभाष कदम सरांना मी विनंती करेन की आपणही सन्मान स्वीकारावा. आणि त्यांच्यासोबत प्रकाशजी, माजी आमदार प्रकाशजी एलगुलवार यांनीही आपणही सन्मान स्वीकारावा. दोन्ही ज्येष्ठ अध्यक्ष आहेत दोन्ही शाखांचे. तसंच पंढरपूर शाखेचे उपाध्यक्ष दत्तात्रय जगताप. धन्यवाद. एक सत्कार या ठिकाणी राहिलेला आहे. नुकतंच बालरंगभूमी याच्या जिल्ह्याच्या प्रमुख अध्यक्षा सीमाताई एलगुलवार यांचाही सत्कार या ठिकाणी, कारण पुढचं बालरंगभूमी हे आपल्याला या ठिकाणी सोलापूर शहराच्या वतीने, जिल्ह्याच्या वतीने आपल्याला गाजवायची आहे. सीमाताई एलगुलवार यांचा सत्कार या ठिकाणी करावा असं मी विनंती करतो. यानंतर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष नरेश गडेकर सर यांना विनंती करतो त्यांनी आभार व्यक्त करावे. पुढचं जे बीडला आहे त्याच्या प्रमुख आहेत दीपाताई क्षीरसागर. ज्या घरामध्ये बसा बसा 2 मिनटं बसा, आभार मानणार आहेत ना, बसायलाच लागेल. ज्या घरामध्ये दीपाताई तुमची स्तुती करतोय मी. ज्या बीडला चाललं आहे आता नाट्यसंमेलन पुढचं, नटराजाची मूर्ती चालली तिकडे, त्या घरामध्ये आमदार, खासदार, नगराध्यक्ष नाही असं वर्षच नाही, बरोबर ना. आताही एक आमदार आहेच आणि काल परवापर्यंत तुमचे मिस्टरच नगराध्यक्ष होते. त्यामुळे सोलापूरपेक्षाही मोठं आणि लोकांना आनंद देणारं अधिवेशन तुम्ही करा अशा शुभेच्छा देतो. कारण आपल्या संस्कृतीमध्ये मुलगा जर चांगला वागला तर बापाला आनंद होतो की बाप से बेटा सवाई. तसं तुम्ही चांगलं केलं तर काय राव आमच्यापेक्षा चांगलं केलं असं नाही म्हणणार आम्ही, तुमचं खूप कौतुक करू, पण ते तुम्ही कराल याबद्दल मला खात्री आहे. कारण तुमच्या कुटुंबाला मी 82 पासून ओळखतो, म्हणजे ज्यावेळेला माझ्या महाराष्ट्र आला तेव्हापासून. खूप शुभेच्छा. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या 100व्या नाट्य संमेलनानिमित्त उपस्थित रंगमंचावर सांस्कृतिक नगरी सोलापूरचे या संमेलनस्थळी स्वागताध्यक्ष असलेले माननीय चंद्रकांतदादा पाटील, 100व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष आमचे नाट्यगुरू आदरणीय डॉक्टर जब्बारजी पटेल, प्रसिद्ध कलावंत आणि नाट्य परिषदेचे विश्वस्त आदरणीय अशोकजी हांडे, नियामक मंडळ सदस्य नलिनीताई शिर्के सामंत, कोषाध्यक्ष सतीश लोटके, सहकार्यवाह कोरके साहेब,
सगळ्यांचे नाव घेतो तर वेळ होईल. आणि या अनेक दिवसांपासून पूर्वरंग होत असलेल्या आणि 3 दिवस झाले नाट्य संमेलन संपन्न होत असलेले या ठिकाणी उपस्थित सर्व रसिक प्रेक्षकांचे मी मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यांच्याप्रती आभार व्यक्त करतो. या सांस्कृतिक नगरी सोलापूरमध्ये हे संमेलन संपन्न होत असताना हे भव्य दिव्य आणि न भूतो न भविष्यती असं संमेलन या ठिकाणी संपन्न होत आहे. आभार प्रदर्शनाचा जरी मी इथे मांडत असलो तरी इथे कार्यक्रम संपलेला नाही आहे. आदरणीय अशोकजी हांडे यांचा कार्यक्रम आहे, नाटक आहे आणि सांस्कृतिक कार्यक्रम मात्र सुरू राहणार आहेत. हे हस्तांतरण कार्यक्रमाचा हा समारोप सोहळा आहे आणि सुरू असलेल्या या संमेलनासाठी नाट्य परिषद विश्वस्त अशोकजी हांडे, सर्व पदाधिकारी, नियामक मंडळ सदस्य, सोलापूर नगरामध्ये असलेल्या सर्व शाखांचे पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य आणि प्रत्येक कार्यक्रमाला हजेरी लावणारे इथला रसिक श्रोता, रसिक वर्ग आणि नाटकावर प्रेम करणारे रंगकर्मी यांचे मी मनापासून आभार मानतो. घराघरात आणि कानाकोपऱ्यात हे 100वे संमेलन पोहोचवणारे प्रसिद्धी माध्यम, सोशल मीडिया या सगळ्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो. प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या हे संमेलन सोन्यासारखं करणाऱ्या सगळ्या सोन्यासारख्या माणसांना मी मनपूर्वक आभार मानतो. आणि 1 आणि 2 फेब्रुवारी 2024ला होणाऱ्या बीड इथे संपन्न होणाऱ्या विभागीय नाट्य संमेलनासाठी सगळ्यांना आमंत्रण देतो आणि पुन्हा एकदा सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि नटचरणी वंदन करतो. धन्यवाद. सर्वांनी बसून घ्यायचं आहे. यानंतर गीत रामायण या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. सर्वांनी बसून राहायचं.